Today is Father's Day. आज पितावार आहे, फादर्स डे आहे. So mothers, please forgive me. तर मातांनी मला प्लीज माफ करा. कशासाठी बरं? If you are not addressed in my message. हा, म्हणजे उपदेशामध्ये मातांसाठी काही आज जो बोललं गेलं नाही तर माफ करा. And because many times fathers don't mind, but mothers will mind. कारण की अनेक वेळेला कसं होतं, बापांना कसाच काही वाटत नाही, पण आईला सगळ्याच फार काही वाटत राहतं. हे आहेच असं. महिला अशाच असतात आणि पुरुष असेच असतात. Praise God. देवाला धन्यवाद. From the gate to the throne. द्वारापासून सिंहासनापर्यंत. From the gate to the throne. द्वारापासून सिंहासनापर्यंत. The legacy of a father's heart. बापाच्या हृदयाचा वारसा. The legacy of a father's heart. बापाच्या हृदयाचा वारसा. We'll open our Bibles to Esther chapter 2 verse 7. एस्थरचा दुसरा अध्याय आणि त्यातलं 7वं वचन आपण यावेळेला काढूया. And here we will study the story of Father Mordecai and daughter Esther. आणि इथे आपण बाप मर्दखय व मुलगी एस्थर यांची कथा समजून घेऊ. And he brought up Hadassah, that is Esther, his uncle's daughter, for she had neither father nor mother, whom Mordecai, when her father and mother were dead, took for his own daughter. एस्थर 2 त्यातील 7वं वचन. आणि हा आपल्या चुलत्याची मुलगी हदस्सा म्हणजे एस्थेरीचा प्रतिपाळ करीत होता, कारण तिला आईबाप नव्हते आणि ती तरुणी सुरूप व सुरेख होती. आणि तिचे आईबाप मेले तेव्हा मर्दखयाने तिला आपलीच मुलगी करून घेतली. Today is Father's Day. आज फादर्स डे आहे. And we remember a powerful story of love and sacrifice. आणि आपण इथे एक सामर्थ्यवान अशी कथा स्मरणात आणत आहोत, जी प्रेमाची आहे, सामर्थ्याची आहे, अर्पणाची, त्यागाची आहे. Mordecai was not Esther's real father. मर्दखय काय एस्थरचा खरा बाप नव्हता. Her parents had died. तिचे आई वडील मरण पावले होते And she was alone. आणि ती एकटी होती. But Mordecai didn't see her just as an orphan. मर्दखयाने तिला अनाथ म्हणून पाहिलं नाही. He saw her as his own daughter. तर मर्दखयाने तिच्याकडे पाहताना स्वतःची मुलगी म्हणून पाहिलं. He took her in. आणि तिला आत घेतलं. He loved her. तिच्यावर प्रेम केलं. He raised her with a father's heart. आणि एका बापाच्या हृदयाने तिला मोठं केलं. And so Mordecai's story तर मर्दखयाची जी कहाणी आहे is a powerful reminder एक सामर्थ्यवान स्मरण किंवा आठवण आहे, that a father's love can lift a child from the shadows and bring that child to the spotlight. की बापाचं जे प्रेम आहे ते त्या लेकराला सावलीतनं छायेतून काढून प्रकाश झोतात आणू शकतं. Amen. देवाला धन्यवाद. That is the power in the father's heart. आणि बापाच्या हृदयातलं ते सामर्थ्य आहे. Amen. Amen. He didn't care that Esther wasn't his own daughter. आणि त्याने ही पर्वा केली नाही की एस्थर काही माझी स्वतःची सख्खी मुलगी नाही. He raised her as his own. तर त्याने तिला स्वतःच्या मुलीसारखं मोठं केलं. He planted the seed of faith in her. आणि विश्वासाचं बीज तिच्यामध्ये पेरलं. He planted purpose in her. तिच्यामध्ये संकल्प पेरला. He planted courage in her heart. तिच्या हृदयामध्ये धीर पेरला. He just didn't watch over her आणि from far. केवळ लांबून तिच्याकडे पाहणी केली एवढंच नाही. He sat at the gate every day. तर द्वारापाशी रोज बसून राहिला. Because she was in the palace. कारण ती महालात होती. He said, if my daughter is in the palace, आणि तो म्हणाला की जर माझी मुलगी महालात आहे I will sit at the gate तर मी त्या द्वारापाशी बसून राहीन, so that I can keep an eye on my daughter. अशासाठी की माझ्या मुलीवर मला नजर ठेवता येईल. He never felt shy कधी त्याला लाज वाटली नाही that I am sitting at the gate की असं दारापाशी मी बसून राहिलोय and my daughter is in the palace. आणि माझी मुलगी महालाच्या आत आहे. This is the father's heart. हे असं बापाचं हृदय He असतं. always wants his children to rise up, आणि बापाची नेहमी इच्छा असते की आपली जी मुलं आहेत ती वर यावीत, उत्कर्षाला यावीत, that they should be better than me. की मुलांचं माझ्याहूनही जास्त चांगलं व्हावं. I think so. Sitting at the gate, आणि मला असं वाटतं की त्या द्वारापाशी बसून he covered her in prayer. प्रार्थनेमध्ये त्याने तिला झाकलं He असेल covered her in protection. आणि संरक्षणात तिला झाकलं He असेल wasn't afraid to speak truth in her life, आणि सत्य बोलायला तिच्या जीवनात तो घाबरला नाही. even when it was hard. आणि जेव्हा अवघड जात होतं तेव्हाही. And this is the story about a father and a daughter. बापाची आणि मुलीची ही कथा आहे. Mordecai and Esther. मर्दखय आणि एस्थर त्यांची नावं आहेत. No mothers in today's story. आणि आजच्या कथेमध्ये आईचा कुठेही भाग नाहीये. Not that I am being mean to mothers. आणि असं काही नाही मी की आयांविषयी फार मी आता उद्धट झालोय किंवा त्यांच्याशी मी You go चांगलं and वागत speak to नाहीये. Esther then.
तुम्ही एस्थरशी जाऊन बोला. Because कारण- the book of Esther does not speak about the mother. एस्थरच्या पुस्तकामध्ये आईविषयी काही नोंद नाहीये, त्यामुळे आज माझ्या संदेशामध्ये आईची नोंद येणार नाही. And moreover, this is Father's Day. आणि हा फादर्स डे आहे ना, पितृदिन आहे. Amen. बनताय सर, बनताय, आप बोलो. And so look at Father Mordecai. तर हा बाप मर्दखय बघा, He didn't want anything for himself. त्याला स्वतःसाठी काही नको होतं, He wanted everything for his daughter. त्याला सगळं आपल्या मुलीसाठी हवं होतं. Amen. आमेन. Fathers, बापांनो, let Mordecai's story, मर्दखयाची ही जी कहाणी आहे, let it light fire in your heart. ती तुमच्या हृदयामध्ये थोडी आग पेटवून देऊ दे. As Paul said, imitate me जसं पॉल म्हणाला, माझे अनुकरण करा, as I imitate Christ. जसं मी ख्रिस्ताचं अनुकरण करत आहे. Mordecai is saying, मर्दखय तसं सांगत आहे, imitate me माझे अनुकरण करा, as I imitate God. जसं मी देवाचं अनुकरण करत आहे. Praise God. देवाला धन्यवाद. You don't need a throne to be great, fathers. आणि तुम्हाला महान व्हायला बापांनो सिंहासनाची गरज You नाही, need a gate तुम्हाला द्वाराची गरज आहे. with a king's heart. आणि त्या दारापाशी राजाचं हृदय घेऊन बसायची गरज You आहे. have to sit at the gate, तुम्ही दारापाशी बसायचं watch your children, आणि आपल्या मुलांची निगराणी म्हणतात ती करायची. pray for your children, आपल्या मुलांसाठी प्रार्थना करायची, love your children. आपल्या मुलांवर प्रेम करायचं. And when the time comes, आणि जेव्हा वेळ येईल God will honor your faithfulness. तेव्हा परमेश्वर तुमच्या विश्वासूपणाचा मान करेल. God will honor your faithfulness. परमेश्वर तुमच्या विश्वासूपणाचा मान करेल. So happy Father's Day. का सगळ्या बापांना अतिशय अतिशय आनंदाचा फादर्स डे, पितृदिन जावो. Your love will take your children from the gate to the throne. तुमचं प्रेम तुमच्या मुलांना द्वारापासून सिंहासनापर्यंत पोहोचवेल. आमेन. हालेलुया. On Mother's Day, the mothers were screaming. आता मातृदिनी मायवारी सगळ्या माता जोर जोरात ओरडत होत्या. Today, आज the fathers are silent. सगळे बाप शांत They बसले are asking the wives, should I scream or not? आणि बायकोला विचारून ओरडतायत, अगो ओरडू का? Alok is saying correct. I काय? hope you won't have problem today. ये घर घर की कहाणी आहे बेटा. From the time Esther was a little girl, आणि जेव्हा एस्तेर लहान होती तेव्हापासून Mordecai took her in his arms, मर्दखयाने तिला आपल्या हातात घेतली, बाहूत घेतली and he must have said in his heart, आणि हृदयामध्ये म्हटलं असेल, this is my daughter, my queen, ही माझी मुलगी, माझी राणी आहे, my Esther. माझी एस्थेर आहे I will raise her in the ways of the Lord. आणि प्रभूच्या मार्गात मी तिला मोठं करणार आहे. आमेन. Amen. आमेन. He gave her the best that he could. आणि अतिउत्तम जमेल ते त्याने तिला दिलं, अगदी चांगलं दिलं. Love, प्रेम दिलं, faith, विश्वास दिला and godly wisdom. आणि सुभक्तिमान असं ज्ञान दिलं, दैवी ज्ञान दिलं. His first and only calling was to raise up Esther आणि त्याचं पहिलं आणि एकच पाचारण होतं, ते म्हणजे एस्थरला मोठी करायची. in the perfect way. परिपूर्ण रीतीनं, परिपूर्ण मार्गात एस्थरला मोठं करायचं, हेच त्याचं पाचारण. Not for his own pride, आणि स्वतःच्या अभिमानासाठी, गर्वासाठी नाही, but for her purpose. तर तिच्या संकल्पांसाठी. Once you एक- have children, you live for them. आणि एकदा तुम्हाला मुलं झाली ना, की तुम्ही मुलांसाठी जगत असता. He might have said, आणि तो म्हणाला असेल I may not have gold and silver to give you, my daughter. की माझ्या मुली, माझ्याकडे तुला सोनं चांदी द्यायला नाहीये, I may not have a big house to offer you, आणि कदाचित माझ्याकडे मोठं घर पण तुझ्यासाठी नाहीये, but one day पण एके दिवशी I will see you as the queen. मी तुला राणी म्हणून पाहणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Not the queen of my heart only, फक्त माझ्या हृदयाची राणी नाही, but I want to see you as the queen of the whole nation. पण संपूर्ण देशाची राणी म्हणून मी तुला पाहणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Fathers, dream big for your children. बापांनो, आपल्या मुलांसाठी मोठी स्वप्न रंगवा. आमेन. हालेलुया. Fathers, dream big for your children. बापांनो, आपल्या मुलांसाठी मोठी स्वप्न रंगवा. Mordecai's faith was simple मर्दखयाचा विश्वास अगदी साधारण होता, but strong. पण एकदम बलवान होता. He believed त्याने विश्वास ठेवला that every prayer, की प्रत्येक प्रार्थना every word of love, आणि प्रेमाचा प्रत्येक शब्द and every quiet sacrifice आणि शांततेनं केलेलं सगळं अर्पण would shape his daughter into a woman of purpose. त्यातून त्याच्या मुलीला एका संकल्पाच्या मुलीचा आकार यावा. आमेन.
Fathers, this is your greatest calling. आणि बापांनो, तुमचं सगळ्यात मोठं पाचारण हेच आहे. This is your greatest calling. तुमचं सगळ्यात मोठं पाचारण बापांनो हेच आहे. Not that you have become a manager from a peon, आणि असं काही नाही की मॅनेजर पासून तुम्ही आता पिऊन झालाय and from manager to CEO. आणि मॅनेजर पासून सीईओ झालाय. The greatest calling in the eyes of God is this: देवाच्या नजरेमध्ये सगळ्यात मोठं पाचारण हेच आहे that you shape your children into the children of purpose. की तुम्ही तुमच्या मुलांना संकल्पाच्या मुलांमध्ये आकार द्या. To raise your children in the ways of God. आपल्या मुलांना देवाच्या मार्गामध्ये मोठं करा And to believe आणि विश्वास ठेवा that one day की एके दिवशी they will shine like stars in heaven ही मुलं स्वर्गात चांदण्यासारखी चमकणार आहेत for the glory of God. देवाच्या गौरवासाठी. Happy Father's Day. हॅपी फादर्स डे. पितृवार सुखाचा जावो. Happy Father's Day. पितृवार तुम्हाला आनंदाचा जावो. Your humble love तुमचं जे प्रामाणिक आणि नम्र प्रेम असेल will raise up queens and kings for tomorrow. ते राण्यांना आणि राजांना उद्यासाठी उभं करेल. तुमचं नम्र प्रेम उद्यासाठी. Amen. आमेन. Mordecai taught her about God. मर्दकायाने तिला देवाविषयी शिकवलं He gave her strength. आणि तिला ताकद दिली. He didn't just give her food. आणि केवळ खायला अन्न दिलं एवढं नाही He didn't just give her clothes. किंवा घालायला कपडे दिले एवढं नाही, He gave her a purpose. तर तिला एक जगण्याला संकल्प दिला. Less clothes, less food, but bigger purpose. कमी कपडे कमी अन्न पण संकल्प मोठा दिला. आमेन. And so when the time came for Esther आणि मग एस्तेरसाठी जेव्हा वेळ आली to go to the palace, की आता एस्तेरनी महालात जायचंय, Mordecai stood behind her. मर्दकाई तिच्या पाठीमागे उभा राहिला He didn't go against her desires. आणि तो तिच्या इच्छांविरुद्ध गेला नाही. See, most of the parents, they thrust their thinking about her career and they just neglect what she wants to do. जास्तीत जास्त आई बाप मुलींवरती त्यांना जे हवं आहे ते थोपतात आणि त्या मुलीला काय करिअर करायचंय ते बघत नाही. He whispered courage to her. परंतु त्याने तिला प्रोत्साहन दिलं, He prayed for her. तिच्यासाठी प्रार्थना केली He told her, आणि तिला म्हणाला God has called you for such a time as this. की देवाने एस्तर तुला अशाच वेळेसाठी बोलवलंय. God has called you for such a time देवाने as this. तुला अशाच वेळेसाठी बोलवलंय. Today when I saw my daughter singing, आज जेव्हा माझ्या मुलीला मी गाताना पाहिलं this is what I wanted to tell her. तेव्हा मला हेच तिला सांगायचं होतं That God has called you for such a time as this. की देवाने तुला असल्याच्या वेळेसाठी बोलावलंय, That sing for the glory of की God. देवाच्या गौरवासाठी गा, Stand for the glory of God. देवाच्या गौरवासाठी उभी राहा. हालेलुया. Esther became queen. एस्तेर राणी झाली. See, if you have a father like Mordecai, your children will be kings and queens. मर्दखयासारखा बाप असेल तर मुलं आपली राजा आणि राणी होणारच. Esther became queen. एस्तेर राणी झाली, But she never forgot Mordecai, her father's love. पण ती कधीच मर्दखयाला विसरली नाही. मर्दखयाचं जे बापाचं प्रेम ती कधीच विसरली नाही. His prayers, त्याची प्रार्थना, his guidance, मर्दखयाने दिलेलं मार्गदर्शन, it shaped her destiny. त्यातून तिच्या आयुष्याच्या दिशेला आकार आला. Mordecai's fatherly love आणि मर्दखय म्हणजे बापासारखं प्रेम didn't just help Esther, आणि त्यातून फक्त एस्तेरला मदत झाली एवढंच नाही, but through her it saved a whole nation. तर तिच्याद्वारे संपूर्ण देश तारला गेला. Praise God. देवाला धन्यवाद. Fathers, you don't need to be perfect. बापांनो, तुम्ही परिपूर्ण असायची गरज नाहीये. You don't need to be perfect. परिपूर्ण असायची गरज नाही. What matters is your heart. फरक कसानी पडतो? हृदयाने. A father's heart. एक बापाचं हृदय A पाहिजे. father's heart that loves. एक बापाचं हृदय प्रेम करणारं A पाहिजे. father's heart that has unconditional love. बापाचं हृदय की ज्या हृदयामध्ये अटीपलीकडचं प्रेम A आहे. father's heart that prays every day. बापाचं हृदय जे रोज प्रार्थना करतं ते A father's पाहिजे. heart that teaches every day. बापाचं हृदय जे रोज शिकवतं ते पाहिजे. A father's heart that believes in his children. बापाचं हृदय जे आपल्या मुलांवरती विश्वास ठेवतं ते पाहिजे. Like Mordecai, जसं मर्दकय, you can also raise up your sons and daughters त्याच्याप्रमाणे तुम्ही सुद्धा आपल्या मुला मुलींचं संगोपन करू शकता, त्यांना वाढवू शकता, who will stand tall. की ज्या अगदी उंच पुऱ्या उभ्या राहतील, Praise God. की जी मुलं मुली उंच पुरी उभी राहतील. Sons and daughters मुलांनो who मुलींनो, will bring light and hope to the world. अशी मुलं मुली जी जगाला एक प्रकाश आणि आशा आणतील. You may not always get a thank you from your children, आणि कदाचित तुम्हाला तुमच्या मुलांकडनं नेहमी थँक्यू ची नोट तर मिळणार नाही, but पण your love is a seed तुमचं प्रेम एक बीज आहे that will grow into a mighty tree, आणि ते बीज एका मोठ्या झाडामध्ये बदलणार a आहे. mighty tree of blessing. एक मोठं झाड त्यातून आशीर्वादांचं तयार होणार आहे. Forget about receiving a
gentle thank you. आणि बाकी तो एक मला थँक्यू हवा, तो जंटल थँक्यू हवा, थँक्यू कार्ड दिलं नाही वगैरे ते सोडा. I don't want a thank you from my daughter. मला माझ्या मुलीकडून थँक्यू नकोय. I received the thank you when she sang before the crowd. जेव्हा ती लोकांच्या गर्दीसमोर उभी राहून आज गायली, त्यातनं मला थँक्यू मिळाला है ना. पोच पावती तीच आहे. बाकी व्यक्तिगत रीतीनं पोच पावती नुसती ते कार्ड देऊन काय फायदा. हे गर्दी समोर जे झालं ती पोच पावती आहे. Mordecai's story teaches us मर्दक्याची कहाणी आपल्याला शिकवते that it's not just raising up a child. की केवळ मुलांना मोठं करणं नव्हे रे. It's about love and giving them purpose. मुलांना आपलं केवळ मोठं करणं असं नसतं. ते त्यांना प्रेम देणं, त्यांना संकल्प देणं It's about showing up आणि त्यांच्यासाठी उभं राहणं. even when no one else will. जेव्हा कोणी उभं राहायला तयार नाही तेव्हा त्यांच्यासाठी उभं राहणं. It's about giving a vision to them. एक दृष्टांत त्यांना देणं. And where you're worried about their future, where you care for their future. की जिथं तुम्हाला त्यांच्या भविष्याची काळजी आहे, भवितव्याविषयीनं तुम्हाला चिंता आहे, So fathers, काळजी आहे. तर बापांनो, you have the power to shape destinies for your children. तुमच्याकडे सामर्थ्य आहे. तुमच्या मुलांच्या ठरलेल्या आयुष्याच्या दिशेला आकार द्यायचं सामर्थ्य तुमच्याकडे आहे. You are the first person God created on this earth. कारण तुम्ही पहिला व्यक्ती जो देवाने या जगात निर्माण केला. The first person, पहिला the व्यक्ती, first human being पहिला मानव, is a man. पुरुष, मानव पुरुष, पुरुष, पुरुष पहिला देवाने निर्माण केला या जगात. You have the heart of God within you. आणि पुरुषामध्ये देवाचं हृदय आहे. Your children may not remember every gift that you gave them, तुमच्या मुलांना कदाचित तुम्ही ज्या काही गिफ्ट दिल्यात त्या लक्षात नाही राहणार. but they will always remember your love. They will always remember your prayers. पण मुलांना नेहमी तुमचं प्रेम, तुमच्या प्रार्थना लक्षात राहतील. They will always remember your presence. आणि तुमचा सहवास लक्षात They will राहील. always remember your strength. तुमची ताकद लक्षात They will राहील. always remember your faith. तुमचा विश्वास लक्षात So राहील. fathers, तर बापांनो, you have sown a seed in your children तुम्ही तुमच्या मुलांमध्ये बीज पेरलंय that will leave a legacy of greatness. आणि त्यातनं एका थोरवीचा वारसा मागे राहणार आहे. Children may forget the gifts, आणि मुलं कदाचित गिफ्ट विसरतील, but they will never forget your faith. पण मुलं तुमच्यातला विश्वास कधी विसरणार नाही. They will never forget your presence. आणि मुलं कधी तुमची उपस्थिती, तुमची हजेरी विसरणार नाही. They will never forget your golden heart for them. मुलं कधी तुमचं त्यांच्यासाठीचं सोनेरी हृदय विसरणार नाही. You don't need riches to raise up champions. धनसंपत्ती लागत नाही बेटा चॅम्पियन उभे करायला. Just love and prayers. प्रेम आणि प्रार्थना लागत आहे चॅम्पियन मोठे करायला. धनसंपत्ती नाही लागत. Fathers, your quiet prayers, आणि बापांनो, तुमच्या शांततेनं केलेल्या प्रार्थना, they speak louder than any gifts you have given them. तुम्ही ज्या काही गिफ्ट त्यांना दिलेल्या असतील त्याहूनही जास्त जोरात बोलतात. So what you sow in faith today तर आज तुम्ही विश्वासाने जे पेराल will blossom in your children tomorrow. ते तुमच्या मुलांमध्ये उद्या उमलेल. You hold the heart of God. आणि तुमच्यामध्ये देवाचं हृदय आहे. In your hands you have the heart of God. तुमच्या हातात देवाचं हृदय आहे. So love your children well. तर तुमच्या मुलांवर चांगलं प्रेम करा. Every prayer you whisper for your children, आणि जी प्रत्येक प्रार्थना तुमच्या मुलांसाठी तुम्ही करता it shapes their destiny. त्यातून त्यांच्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेला आकार येतो. Though you may not see the change every day, आणि जरी तुम्हाला रोज बदल दिसला नाही something is really happening in their heart. तरी काहीतरी त्यांच्या हृदयामध्ये घडत असतं. Your faith will light the path for generations to come. आणि तुमचा जो विश्वास आहे तो येणाऱ्या पिढ्यांसाठी एक मार्ग प्रकाशमय करून सोडेल. Fathers, you have the power बापांनो, तुमच्याकडे ते सामर्थ्य आहे. to make your children kings and queens. तुमच्या मुलांना राजा आणि राणी बनवायचं सामर्थ्य तुमच्यात आहे. Don't think so your prayers are not fruitful. असा विचार करू नका की तुमच्या प्रार्थना सफळ नाहीयेत. Look in the Bible. बायबलमध्ये पहा, Every man prayed to God. प्रत्येक माणसाने, पुरुषाने देवाकडे प्रार्थना केली. Moses prayed to God. मोशेने देवाला प्रार्थना And केली it is written. आणि लिहिलंय. Abraham prayed to God. अब्रामाने देवाला प्रार्थना केली, And it is written. लिहिलेलं आहे. Isaac prayed to God. इसहाकाने देवाला प्रार्थना केली, And it is written. लिहिलेलं आहे. Jacob prayed to God. याकोबाने देवाला प्रार्थना And केली it is written. आणि ते लिहिलेलं आहे. आमेन. Are you getting me, कळतंय fathers? का? सगळ्या बापांना समजतंय का मी काय Your म्हणतोय? prayers have value. तुमच्या प्रार्थनांना किंमत आहे. Job prayed to God. इयोबाने देवाला प्रार्थना केली. It's not written about Mrs. Job, मिसेस जोब विषयी लिहिलेलं नाही काही, but it is written about Job. पण इयोबा विषयी लिहिलेलं आहे. Fathers, बापानो, your prayers are valuable before God. तुमच्या प्रार्थना देवासमोर मोलवान आहेत. So happy Father's Day. तर परत हॅपी फादर्स डे.
आजचा पितृदिन तुम्हाला आनंदाचा जाओ. Happy Father's Day. हॅपी फादर्स डे. सगळ्यांना पितृदिन आनंदाचा जाओ. Like Mordecai, मर्दखायाप्रमाणे you are raising up a generation of kings and queens. तुम्ही राजांची आणि राणींची पिढी तयार करताय, You उभी are a करताय. father after God's own heart. देवाच्या हृदयामागचे तुम्ही बाप आहात. So keep loving, तर प्रेम करत राहा, keep praying. प्रार्थना करत राहा. Your children will rise up तुमची मुलं उभी राहतील and call you blessed one day. आणि तुम्हाला एके दिवशी आशीर्वादित म्हणतील. Mordecai was a godly man. मर्दखाय एक भक्तिमान माणूस होता. Every morning I believe he would pray for Esther. आणि रोज सकाळी माझा विश्वास आहे तो एस्थेरसाठी प्रार्थना करत He असेल would remind her, आणि तिला आठवण करून देत असेल, Esther, एस्थेर, God has a plan for you. देवाची तुझ्यासाठी योजना आहे बरं का, Don't forget, विसरू नको. you may not stay in this house, small house forever. आणि या लहान घरात तू कायमची राहणार नाहीस, Because God has a destiny for you. कारण देवाने तुझ्यासाठी आयुष्याची दिशा ठरवलेली आहे. He must have taught her how to trust God in every seasons of life. एस्थेर मर्दखायाने तिला शिकवलं असेल की जीवनाच्या प्रत्येक ऋतूत कसं देवाला प्रार्थना करायची. Even when she was a little girl, अगदी जेव्हा ती लहान मुलगी होती तेव्हाही he must have told her, तो तिला म्हणाला असेल you are a precious child. की तू एक मौल्यवान लेकरू आहेस, You are a chosen of God. तू देवाद्वारे निवडलेली आहेस God will use you for something great. आणि देव तुला काहीतरी महान गोष्टीसाठी वापरणार आहे. And so when that time came, आणि मग जेव्हा ती वेळ आली, you know, every prayer is answered. प्रत्येक प्रार्थनेला उत्तर मिळालं. Every father's prayer is answered. प्रत्येक बापाच्या प्रार्थनेला उत्तर मिळतं. So when that time came, तर जेव्हा ती वेळ आली when Esther was chosen to go to the palace, आणि एस्थेरला महालामध्ये जाण्यासाठी निवडलं, Mordecai didn't just say goodbye तेव्हा मर्दखायाने केवळ तिला गुड बाय केला नाही and forget her. आणि तिला विसरून गेला नाही. No, नाही, he loved her so much. तिच्यावर एवढं प्रेम केलं He would sit at the gate every day. की रोज त्या दारापाशी तो बसायचा Where my daughter is, there the father will be. की जिथे मुलगी आहे तिथे बाप असणार. I will not take any other security job but at the palace. बाकी कुठलंही मी रक्षणाचं काम घेणार नाही, पण मी महालामध्ये ते रक्षणाचं काम Because घेईन, my daughter is inside. कारण माझी मुलगी आतमध्ये आहे. आमेन. And so when the virgins were gathered, मग कुमारिका जेव्हा गोळा झाल्या the second time, दुसऱ्यांदा, Bible says, बायबल म्हणतं Mordecai sat in the king's gate. मर्दखाय राजाच्या द्वारापाशी बसला. Read Esther 2:19. एस्थेर 2 आणि त्यातलं 19 वचन वाचा. There the Bible says, तिथे बायबल म्हणतं when the virgins were gathered together the second time, then Mordecai sat in the king's gate. एस्थेरचा दुसरा अध्याय 19 वचन. आणि दुसऱ्या वेळी कुमारी जमल्या होत्या तेव्हा मर्दखाय राजद्वारी बसला. See, even if he had to work as a gatekeeper, he was ready. म्हणजे तो राखणदार म्हणून सुद्धा त्या दारापाशी बसून काम करायला तयार झाला. Just so he could be close enough to hear. अशासाठी की बस तो जवळ असावा आणि त्याला ऐकू यावं आत काय चाललंय. What to hear? काय ऐकायचंय? If my daughter was okay. माझी मुलगी बरी आहे की नाही ते ऐकायचंय. आमेन. Like David who always asked, जसं दाविदाने नेहमी विचारलं, is it well with my son Absalom? माझा मुलगा अब्शालोम बरा आहे ना? Mordecai's heart cried out, आणि मर्दखायचं हृदय सुद्धा रडलं आणि बोललं, is it well with my daughter Esther माझी inside? मुलगी एस्थेर आतमध्ये बरोबर ठीक आहे ना? He didn't care for the job. बाकी कामाची त्याने पर्वा केली नाही. He didn't care the job at the gate, whether it was well paid, whether it was a low paid place, nothing. दारापासचं जे काम आहे त्या कामाला कमी लेखून इथे पगार किती मिळतो, जास्त का कमी मिळतो, ही पर्वा त्याने केली नाही. His love was bigger than his payment. त्याचं प्रेम त्याच्या पगाराहून मोठं होतं. His love was bigger than that seat. त्याचं प्रेम त्या आसनापेक्षा त्या जागेपेक्षा मोठं होतं. His love was bigger than his pride. त्याचं प्रेम त्याच्या गर्वापेक्षा मोठं होतं. He wanted to make sure आणि त्याला खात्री करायची होती that my daughter Esther was safe. की माझी मुलगी एस्थेर सुरक्षित पाहिजे. Every night, दररोज रात्री, I think so, he would look up in the sky, दररोज रात्री मला वाटतं तो आभाळाकडे पाहत असेल, look up at the stars and say, आभाळातल्या चांदण्यांकडे बघून म्हणत असेल, oh God, की देव बाप्पा, please watch over my daughter Esther. कृपा करून माझी मुलगी एस्थेर हिला तू सांभाळ, She is not in my house. कारण ती माझ्या घरात नाही She आहे, is in the palace. ती महालात आहे. Guide her in the palace. तिला महालामध्ये मार्गदर्शन कर Let her remember your ways. आणि तिला तुझे मार्ग आठवणीत राहू देत. And he said, आणि म्हणाला, I will sit here मी इथे बसीन until my daughter is safe. जोपर्यंत माझी मुलगी सुरक्षित नाही, मी इथेच बसणार.
What does this teach us as fathers? यातून आपल्याला काय शिकायला मिळतं एक बाप म्हणून? That we must pray for our children every day. आपण आपल्या मुलांसाठी रोज प्रार्थना करायला पाहिजे. We must watch over them every day. आपण आपल्या मुलांची रोज पाहणी आणि निगराणी करायला पाहिजे. Even when they go far away. आणि ती मुलं आपल्यापासून जरी लांब निघून गेली तरी सुद्धा Put a word of prayer for them. एक प्रार्थनेचा शब्द आपल्या मुलांसाठी आपण रोज टाकला पाहिजे. We need to teach them to love God and trust Him always. आणि आपण आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे की देवावरती तुम्ही प्रेम करा आणि देवावर नेहमी विश्वास We ठेवा. must be ready also to work in humble jobs. आणि आपण अशा नम्र कामांमध्ये सुद्धा कामं करायला तयार असलं पाहिजे. Just because that you can stay close to your children. कारण एकच की आपल्याला आपल्या मुलांच्या जवळ राहता यावं बास. Just to keep them safe and loved. आणि आपल्या मुलांना आपण सुरक्षित ठेवावं, त्यांना प्रेम द्यावं बास. आमेन. Fathers, बापानो, your love is seen in your prayers and your patience. तुमचं प्रेम तुमच्या प्रार्थनेत आणि तुमच्या धीरात दिसतं. It's not the seat that matters. आणि आसन काय आहे किंवा ती जागा काय आहे त्यांनी काही फरक पडत नाही. It's the love you carry in your heart. जे प्रेम तुम्ही तुमच्या हृदयामध्ये बाळगता ते महत्त्वाचं. You may sit on the throne or you may sit at the gate. तुम्ही सिंहासनावर बसाल नाही तर दारापाशी बसाल. Carry great love for your children. तुमच्या मुलांसाठी मोठं प्रेम आपल्या हृदयात ठेवा. A father's heart at the gate बापाचं हृदय द्वारापाशी can protect the child in the palace. महालातल्या लेकराला सुद्धा सुरक्षित ठेवू शकतं. आमेन. Even if your job seems small, आणि जरी तुम्हाला तुमचं काम छोटं वाटलं your love will make it great. तरी तुमचं प्रेम जे आहे ना ते प्रेम त्या गोष्टीला मोठं करून So ठेवेल. fathers, be strong. तर बापांनो तुम्ही खंबीर राहा. Your children need your watchful love. तुमच्या मुलांना तुमचं एक पाहणीपूर्वक प्रेम गरजेचं आहे. Like Mordecai, जसं मर्दखाय keep sitting at the gate. त्या द्वारापाशी बसूनच राहिला. Your child's safety and future are worth it. तुमच्या मुलांचं संरक्षण आणि तुमच्या मुलांचं भवितव्य यासाठी तुम्ही एवढं करणं तर आहेच आहे. बनतात एवढं तर करायलाच पाहिजे. Even when Esther became queen, आणि एस्तेर जेव्हा राणी झाली तेव्हाही Mordecai never stopped being a father. मर्दखाय कधीच बाप बनणं, मर्दखायाने कधीच बाप बनणं सोडलं नाही. He didn't say, now my daughter is a great queen, I don't need to be working as a father आणि for her. मर्दखाय असं नाही म्हणाला की आता माझी मुलगी मोठी राणी झालेली आहे, देशाची राणी झालेली आहे, आता काही मी तिचा बाप बनून बसायची गरज नाही. I will just ask my daughter to buy me a house. आता माझ्या मुलीला मी फक्त सांगेन की मला एक घर घेऊन दे, No. तू आता राणी झाली. नाही, Before her marriage, he sat at the gate, तिच्या लग्ना अगोदर तो द्वारापाशी बसला, watching and praying and caring. पाणी करत राहिला, प्रार्थना करत राहिला, काळजी घेत राहिला. And after she became queen, आणि ती राणी झाल्यानंतर सुद्धा you still find him sitting at the gate. आपल्याला असं लक्षात येतं की तो तरीही त्या द्वारापाशीच बसलाय. He did not leave the gate. तिथून गेलाच नाही, त्याने दार सोडलंच नाही. He didn't want anything from his daughter. त्याला आपल्या मुलीकडनं काही नको होतं. Let my daughter rise up in life. माझी मुलगी आयुष्यात वर येऊ दे बास. My time is almost getting कारण over. माझी वेळ आता ऑलमोस्ट संपत आलेली आहे. I will sit here. मी इथे बसीन. Before marriage, my eyes will be upon her. After marriage, also my eyes will be upon her. लग्ना अगोदर माझे डोळे तिच्याकडे असतील, लग्नानंतर सुद्धा माझे डोळे तिच्याकडेच असतील. What does this teach us? यावरून आपल्याला काय शिकायला A मिळतं? father's love never ends. बापाचं प्रेम कधीही संपत नाही. A father's love never बापाचं- ends. बापाचं प्रेम कधीही संपत नाही. A father's duty never stops. बापाचं कर्तव्य कधीही थांबत नाही. The day his breath stops, his duty stops. ज्या दिवशी बापाचा श्वास थांबेल ना त्या दिवशी त्याचं कर्तव्य थांबेल. It only ends when he ends. जेव्हा बाप संपतो तेव्हाच त्याचं हे सगळं कर्तव्य संपतं. A father's prayers never fade. बापाच्या प्रार्थना कधी अंधुक होत नाही. A father's prayers should never fade. आणि बापाच्या प्रार्थना कधी अंधुक होता कामाच नाही. And that's what Mordecai teaches us. मर्दखाय आपल्याला हे शिकवतो It doesn't matter how big your child becomes. की तुमचं लेकरू वयाने किती मोठं होऊ दे, She can be queen. ती राणी होईल देशाची, You are still her father. तुम्ही तरी तिचा बाप आहात And you are still her watchman. आणि तरी तुम्ही तिचा राखणदार आहात. आमेन. You are still her watchman. तरी तुम्ही तिचा राखणदार आहात. Because Mordecai didn't stop caring for her. कारण मर्दखायाने एस्तेरची काळजी करणं सोडलं नाही. He didn't say, now she is married, let me not
care for her now. मर्दकाय असं नाही म्हणाला की आता तिचं लग्न झालं, तिनं संसार मांडला, आता कशाला मी तिची काळजी करायची. Read the Bible. बायबल वाचा. Even after marriage, he sat there in the duty. तिच्या लग्नानंतर सुद्धा मर्दकाय तिथेच बसून ते कर्तव्य पार पाडत राहिला. Now he has to pray for her. आता मर्दकायाने तिची प्रार्थना करायची आहे. What prayer? काय प्रार्थना That करायची she आहे? and her husband live well. की ती आणि तिचा नवरा चांगले राहावेत, That they will have की children. त्यांना मुलं बाळ व्हावी, And then they will be good. आणि मग ते चांगले राहावेत, And then pray for the आणि grandchildren. मग नातवंडांसाठी प्रार्थना करावी. असं This shows us त्याच्यावरनं आपल्याला दिसतं that father's love doesn't end when his daughter gets married. बापाचं प्रेम मुलीचं लग्न झाल्यावर सुद्धा थांबत नाही. Marriage might move her to a new home, आणि लग्नानंतर कदाचित ती नवीन घरी जाईल, but she is still a daughter in his heart. पण तरी बापाच्या हृदयामध्ये ती मुलगीच आहे. She cannot move out of his heart. त्याच्या हृदयातनं तर ती जाऊ नाही शकत. She can move out of his house, not in his heart. घरातनं निघून जाऊ शकते, हृदयातनं नाही बापाच्या ती जाऊ शकत. Mordecai's love was so strong मर्दकायाचं प्रेमच इतकं बळकट होतं that he wanted to make sure की त्याला ही खात्री करून घ्यायची होती that no matter how high she rose की माझी मुलगी किती जरी वर आली, or how far she went, किती मोठी झाली, किती लांब गेली, she was okay. तरी सुद्धा ठीक आहे, ती चांगली राहावी. Like Mordecai. जसं मर्दकाय. Fathers, बापानो, keep on praying for your children. तुमच्या मुलांसाठी प्रार्थना करत राहा, Keep on watching them मुलांवरती नजर ठेवून राहा, and keep hoping for their best. आणि मुलं चांगलीच राहणार अशी आशा ठेवत राहा. Even after they leave their homes, जरी घर सोडून गेली yet तरी सुद्धा keep on protecting them. त्यांना संरक्षण देत राहा, Because no matter what, कारण काही जरी झालं ना, a father's heart never stops caring. बापाचं हृदय कधी काळजी करायचं थांबत नाही. Amen. आमेन. Fathers, your job does not end आणि बापांचं काम थांबतच नाही. when your child has grown up. जेव्हा तुमची मुलं मोठी झालेली आहेत तेव्हाही बापाचं काम थांबत नाही. Your son may become a doctor, तुमचा मुलगा डॉक्टर होईल कदाचित, but you are still his father. तरी तुम्ही त्या मुलाचा बाप आहात. आमेन. Your love never ends. प्रेम कधी नाही थांबत बापाचं. In fact, it becomes more important now. उलट पक्षी आता ते प्रेम अजून महत्वाचं होतं, Because fatherhood is not a season, कारण की बाप पण म्हणजे एक ऋतू नाहीये. it's a lifetime mission. बाप पण म्हणजे आयुष्यभराची कामगिरी आहे. It's a lifetime mission. आयुष्यभराची कामगिरी आहे बाप होणं. Your child may rise high, आणि तुमचं लेकरू वर येईल, but they will always need your prayers. पण नेहमी तुमच्या प्रार्थनांची त्यांना गरज I पडते. have seen मी पाहिलंय sons and daughters coming to their fathers मुलं आणि मुली आपल्या बापाकडे येतात even after they have been settled in life, आयुष्यामध्ये स्थिर स्थावर झाल्यानंतर सुद्धा, and they say, आणि म्हणतात, Daddy, please pray. डॅडी माझ्यासाठी प्रार्थना करा, Daddy, please counsel. डॅडी प्लीज मला थोडा सल्ला द्या. Because कारण the counsel comes from the heart. सल्ला हृदयातून येतो. There is nobody who cares for their children more than the father. आणि बापासारखी काळजी मुलांची कोणीच घेऊ नाही शकत, Because he has no personal interest. कारण बापाला त्याच्यामध्ये व्यक्तिगत काही रस किंवा इंटरेस्ट नाहीये. Your friends will have their personal interest, मित्रांचं कसं लपे छुपे व्यक्तिगत असे इंटरेस्ट असतात, not your parents. आई बापाचे असे नसतात. Amen. आमेन. So even when your child is grown, तर तुमची मुलं मोठी झाल्यानंतर सुद्धा keep your seat at the gate. तुमचं जे आसन आहे ते द्वारापाशी मुक्काम तिथेच ठोकायचा, आपण तिथंच बसायचं. Because a father's watch is forever. कारण की बाप कायम निगराणी करतो. Stay close. जवळ राहा, Stay strong. बळकट राहा, Never stop loving them. आणि आई वडिलांवर प्रेम, मुलांवर प्रेम करणं कधी थांबवू नका. Never stop praying. कधी त्यांच्यासाठी प्रार्थना करणं सोडू नका. Happy Father's Day. हॅपी फादर्स डे. पितृदिन आनंदाचा जाओ. आमेन म्हणा ना सगळ्या बापांनी आनंद. आमेन म्हणा बाप लोक, आमेन बोलो. Keep being the father that sits at the gate. जो बाप द्वारापाशी बसतो ना तो बना. So God is telling the fathers today, आज सगळ्या बापांना देव सांगतोय आणि I have बोलतोय set you as a watchman. की मी तुम्हाला एक राखणदार केलंय. Yes, in Ezekiel 3:7, एजेकिएल 3:7 मध्ये लिहिलंय बघा. God said, देव बोललाय, I have set you as a watchman for the people of Israel. इस्रायलच्या लोकांसाठी मी तुला राखणदार केलेला आहे. When you hear my message, give them my warning. आणि जेव्हा तू माझा उपदेश ऐकशील तेव्हा त्यांना ही वॉर्निंग दे, सूचना दे. Children, मुलांनो, the words that you hear your father speak to you, तुझा बाप, मुलांनो तुमचे वडील किंवा बाप तुमच्याशी जे शब्द बोलतात, it's a message from God. देवाकडनं आलेला उपदेश आहे तो डायरेक्ट. That's what Ezekiel 3:17 says. एजेकिएल 3:17 मध्ये असं लिहिलेलं आहे बघा. It's a message given to the fathers. आणि बापांना दिलेला तो उपदेश आहे. मनुष्याचा मुला, मी तुला इस्रायलाच्या घराण्याचा पारेकरी केलाय, म्हणून माझ्या मुखापासून वचन ऐकून तू त्यांना माझ्या वतीनं सांग, नाही बजावून सांग. Say,
Mordecai was like that watchman. आणि मर्दकाय त्या पहारेकऱ्यासारखा राखणदारासारखा होता. He watched for his daughter Esther. आणि तो आपली मुलगी एस्थेरकडे बघून असायचा. And he watched for all of Israel. आणि संपूर्ण इस्रायलवर सुद्धा त्याची नजर होती. As much as he loved Esther, that much he loved Israel. जेवढं त्याचं एस्थेरवर प्रेम होतं तेवढंच त्याचं इस्रायलवर सुद्धा प्रेम होतं. Fathers, बापांनो, love your children but love your neighbor's children also. मुलांवर प्रेम करा आपल्या, परंतु शेजाराच्या मुलांवर सुद्धा प्रेम करा. That आमेन. is your calling. तुमचं पाचारण हे पण आहे. आपल्या मुलांवर प्रेम करा, शेजाऱ्यांच्या मुलांवर सुद्धा प्रेम करा. Fathers, you are a watchman for your family. बापांनो, तुम्ही तुमच्या परिवारासाठी राखणदार आहात. Watch and pray and guide them with God's love. राखण करून, प्रार्थना करून, देवाच्या प्रेमाने त्यांना मार्गदर्शन करा. I believe with my heart माझा तर हृदयापासून विश्वास that आहे Mordecai never stopped giving her wise की counsel. मर्दकायाने कधीच एस्थेरला एक सुज्ञ सल्ला देणं थांबवलं नाही. He would have said, Esther, तो नेहमी म्हटला असेल, एस्थर, don't forget your God. तुझ्या देवाला विसरू नको बाई. तुझ्या Don't देवाला forget your God even in the palace. तुझ्या देवाला महालात जाऊन सुद्धा विसरू नको. हा, देवाला विसरायचं नाही एस्थर. You may forget Asuras, don't forget my God. अशुरसला विसर, राजाला विसर, पण देवाला नाही विसरायचं. एस्थेर राणी, देवाला विसरू नको बाई. Even when you are dressed in royalty, आणि जरी तू शाही जगा नेसला ना तरी सुद्धा remember who you are. तू कोण आहेस लक्षात ठेवा. You are my तू daughter माझी मुलगी आहेस and you are God's आणि तू daughter. देवाची मुलगी आहेस, देवाची कन्या आहेस. And Esther listened because she knew. आणि एस्थरनी ऐकलं कारण एस्थरला माहित होतं Because that my father Mordecai की माझा बाप मर्दकाय always wanted my best. त्याला नेहमी माझं उत्तम असंच हवं होतं, की त्याला नेहमी माझी भलाईच हवी होती. Mordecai's life was all about love. मर्दकायाचं जीवन सगळं प्रेमाविषयीचं होतं. His godliness shone like the sun. आणि त्याचा सुभक्तिमानपणा सूर्यासारखा प्रखर चमकत होता. He lived to see his Esther shine. आणि त्याची एस्थर चमकण्यासाठी तो जगला. त्याची एस्थर चमकलेली बघायला तो जगला. I will live to see my daughter in royal clothes. आणि माझी मुलगी शाही जग्यामध्ये बघायला मी जगीन. He was not just a father who gave her daily food. आणि तो केवळ असा बाप नव्हता की आपलं रोजचं अन्न तिला खायला दिलं झालं. He gave her faith. तिला विश्वास दिला त्याने. He was not a father who put a roof over her head. आणि तो असा बाप नव्हता की केवळ राहायला छप्पर दिलं झालं. No, he put purpose in her heart. संकल्प टाकला तिच्या हृदयात. And Mordecai's story tells us आणि मर्दकायाची कहाणी आपल्याला सांगते a true father's love. बापाचं खरं प्रेम It always sees even beyond the palace. नेहमी महालाच्या पलीकडे सुद्धा पाहतं. It sees the heart. हृदय पाहतं. हृदय. Amen. Amen. Heart of the matter, I always say, is the matter of the heart. Your faith will shape your children's destiny. तुझा विश्वास, तुमचा विश्वास बापांनो तुमच्या मुलाबाळांच्या आयुष्याच्या दिशेला आकार देईल. The best fathers pray more than they counsel. उत्तम बाप कोण? सल्ला देण्यापेक्षा जास्त प्रार्थना करणारा बाप उत्तम. When they are small, they will hear your counsel. मुलं लहान असताना तुमचा सल्ला ऐकतील. Once they grow up, एकदा ती मोठी झाली their books talk more than anything else. की त्यांची अभ्यासाची पुस्तकं जास्त बोलतात आणि आपले सल्ले मग बाजूला So असतात. it is better at that time to pray. तर त्यावेळेला आपण प्रार्थनाच केलेली बरी. Even if the world forgets, आणि जरी जग विसरलं a father will never forget his children. तरी बाप आपल्या मुलांना कधीच विसरत नाही. Fathers, you have to sit at the gate. बापांनो तुम्ही द्वारापाशी बसावं लागेल. If you want to watch them, if you want to pray for them. जर तुम्हाला त्यांच्यावर पहारा ठेवायचा आहे, त्यांच्यासाठी प्रार्थना करायची आहे, तर तुम्हाला द्वारापाशी बसावं लागेल. Happy Father's Day. हॅपी फादर्स डे. पितृदिन खरोखर आनंदाचा जावो, Amen. शिकण्यासारखा जावो. Like Mordecai, मर्दकायाप्रमाणे may your love and prayers bring out the Esther in your children. तुमचं प्रेम, तुमच्या प्रार्थना तुमच्या मुलांमधनं एस्थर बाहेर काढू दे. And God will see you and God will honor you. देव बघेल तुम्हाला, देव देईल मान तुम्हाला. And Mordecai sitting at the gate आणि मर्दकाय द्वारापाशी बसला wasn't because he was always a guard or a servant in the palace. आणि तो नेहमी पहारेकरी होता तिथे त्या महालातला म्हणून नाही. Because before that you don't see him there. कारण त्याच्या अगोदर मर्दकायाला आपण पहारा करताना पाहिलेलं नाहीये. त्याची काही वॉचमनची ड्युटी नव्हती महालात. Mordecai sat at the gate because that was where he could watch over her. पण मर्दकाय का द्वारापाशी बसला की इथं बसून मला पहारा करता येईल एस्थरवर म्हणून. See, you work that your children may live in purpose. तुम्ही अशासाठी काम करा की तुमच्या मुलांना संकल्पात जगता यावं. अशासाठी बापांनी काम करायची. Don't miss your children. तुमच्या मुलांना चुकवू नका. Don't say I'm sacrifice everything for them. माझ्या मुलांसाठी मी सगळा त्याग केला असं म्हणू नका. Then they will sacrifice you. मग ती मुलं तुमचा त्याग करून एके दिवशी निघून जातील.
In those days, त्या काळात the city gate was where people met to talk. शहराचं द्वार जे असायचं ना, त्या द्वारापाशी, वेशी ज्याला म्हणतात, द्वारापाशी लोक बोलायला भेटायचे They used to settle problems. आणि आपल्या समस्या तिथे सोडवायचे, They used to share news. बातम्या तिथे एकमेकांना द्यायचे. But this gate was different. पण हे द्वार वेगळं होतं. Job, who sat at the gate, was different than Mordecai sitting at the gate. इयोब ज्या वेशीपाशी द्वारापाशी बसला ते वेगळं, पण मर्दखाई ज्या द्वारापाशी बसला ते दार वेगळं. Because it was the gate to the king's palace. कारण ते राजाच्या महालाचं द्वार होतं. That's what the Bible says. असं बायबल म्हणतं. He didn't sit at the city gates. तो नगराच्या द्वारापाशी बसला नाही. Bible says he sat at the king's gate. बायबल म्हणतं तो राजाच्या महालाच्या द्वारापाशी बसला. That is the palace. महालाच्या So द्वारापाशी, that he could be close to his daughter. म्हणजे तो त्याच्या मुलीच्या जवळ असू शकेल. राजा तेरे महल में रात दिन में बैठा. Parents, be close to your children. आई बापांनो मुलांच्या जवळ राहा. Esther 5:1 says, एस्तेर 5:1 मध्ये लिहिलंय. Now it came to pass on the third day that Esther put on her royal apparel and stood in the inner court of the king's house over against the king's house, and the king sat upon his royal throne in the royal house over against the gate of the house. एस्तेर 5वा अध्याय पहिलं वचन. आणि असे झाले की तिसऱ्या दिवशी एस्तेर आपले राजकीय वस्त्र लेऊन राजाच्या घराच्या आतल्या अंगणात राजाच्या घरासमोर उभी राहिली आणि राजा राजमंदिरात घराच्या दरवाजासमोर राजासनावर बसला होता. See, we don't know whether he was paid for the job or he voluntarily did it. आणि आपल्याला माहिती नाही या कामाचा त्याला पगार मिळत होता की त्याने स्वेच्छेने हे काम केलं, आपल्याला काही माहित But नाही. one thing is sure, पण एक गोष्ट नक्की आहे, he sat because he loved Esther. तो तिथे बसला कारण एस्तेरवर त्याचं प्रेम होतं. See, एवढं नक्की आहे. that's a father's love. बापाचं प्रेम असंच असतं. Take some points, काही quick मुद्दे points I will घ्या, give you. पटकन काही मुद्दे देतो ते घ्या. The father's greatest work. बापाचं सगळ्यात मोठं काम, What will become of my children? माझ्या मुलांचं काय होईल, हे बापाचं सगळ्यात मोठं काम. And Bible says बायबल म्हणतं in Esther 2:11, एस्तेर 2:11, Mordecai walked every day before the court of the women's house to know how Esther did and what should become of her. एस्तेर 2:11, आणि एस्तेर कशी आहे व तिचे काय होणार आहे हे समजण्यासाठी मर्दखाई प्रत्येक दिवशी जनानखान्याच्या अंगणापुढे फिरत असे. What will become of my children? की माझ्या मुलांचं काय होणार आहे. That should be the passion of the father. हा आवेश असला पाहिजे बापाच्या हृदयात. Every day रोज he would walk before the court of the women's house. तो त्या जनानखान्यासमोर अंगणापुढे फिरत असे. And this is the greatest work of a father, आणि बापाचं सगळ्यात मोठं काम हेच आहे, to ask मागणं, what will become of my की children. माझ्या मुलांचं काय होणार आहे. आमेन. Mordecai didn't just care about Esther's present. आणि मर्दखायाने केवळ एस्तेरच्या देणग्यांची काळजी केली नाही, He cared about the future. तर भविष्य, एस्तेरचं भविष्य काय त्याची काळजी केली. He didn't just want Esther to become anything. आणि मर्दखायाची इच्छा नव्हती की एस्तेर आपली अशीच मोठी व्हावी, काही पण बनावी, कुठं पण जावी, असं नाही. He wanted her to become someone great in God's plan. नाही, एस्तेर काहीतरी देवाच्या योजनेमध्ये मोठी बनावी अशी त्याची इच्छा. Someone who would honor God अशी कोणीतरी बनावी जी देवाला मान देईल and live a life of purpose. आणि असं जीवन जगेल जे संकल्पाने भरलेलं आहे. Even in a husband's house. अगदी तिच्या नवऱ्याच्या घरात जाऊन सुद्धा असं जीवन जगावी. Don't say, असं म्हणू नका. now she is married, आता काय तिचं लग्न झालं, let she and the husband pray. आता तिनं तिच्या नवऱ्यानी प्रार्थना करावी, आपली ड्युटी संपली. No, नाही. your duty never ends, बापाची fathers. ड्युटी कधी संपत नाही राजा. बापाचं कर्तव्य कधी संपत नाही. Happy Father's Day. हॅपी फादर्स. पितृदिन सुखा जाओ. ये अच्छा है पंचलाइन, मस्त एकदम, बहुत अच्छा लग रहा ऐसा. Because you come to realization कारण ना असं डोकं ठिकाण्यावर येतं मग. that am I behaving like Mordecai? असं डोक्यात लख प्रकाशच पडतो मग की मी मर्दखायासारखा वागतोय की नाही. He was not a man who just provided her daily bread. आणि मर्दखाय म्हणजे केवळ असा माणूस नव्हता की आपलं रोजचं तिला खायला पुरवलं झालं. He was a man who built a platform for his daughter. मंच तयार केला त्याने मुलीसाठी. मंच, प्लॅटफॉर्म तयार केला. Platform to become something great. त्या मुलीसाठी एक प्लॅटफॉर्म तयार केला की तू महान बनायचंय ना, ह्याच्यावर उभी राहून महान बन. Yes. आमेन. I want my children to rise. मला माझी मुलं वर आलेली Come on, पाहिजे. father, say it. बोला ना बापांनो. I want to prepare a platform for my children. सर्व बापांनी बोला माझ्या मागून की मला माझ्या मुलांसाठी एक मंच तयार करायचा आहे That will lead them to become something की great. ज्यातून माझी मुलं काहीतरी मोठी बनतील. No father is saying. नाही ना, कोई नहीं. I don't know what is नहीं, happening. अभी बाप लोग आप लोग देख लो, लेकिन कोई बोल रहा ही नहीं. I think so we will turn it into Mother's Day today. यस सर, वी आर रेडी सर.
मदर्स ऑलवेज रेडी. No, now fathers are thinking, नाही, बाप सगळे असे अच्छा oh ऐसा God, रहता. oh we should be like Mordecai. अरे बाप रे बाप, हाँ बाप रे बाप ही बोल रहे हैं हम लोग. बाप रे See, बाप. the father put that vision in Esther. बापाने तो दृष्टांत टाकला एस्तर मध्ये. बापांनी दृष्टांत टाकला एस्तर मध्ये. असं नाही असं, तसं नाही असं. Second point, 2. why did Mordecai sit in the king's gate? मर्दखाई का बरं राजाच्या द्वारापाशी बसला? Here it says the second time. दुसऱ्यांदा लिहिलेलं आहे. See, it's written, he sat at the king's gate the second time. 2:19. आणि दुसऱ्या वेळी सुद्धा तो राजद्वारी जाऊन बसला. Because Mordecai was watchful and caring for Esther again. कारण मर्दखाय पहारा करत होता आणि एस्तेरची काळजी करायला तो परत बसला. In other words, दुसऱ्या शब्दात, when she was a maiden, he sat there. When she was a wife, now he sits ती there. कुमारिका असताना तो तिथे बसलेला होता. आता तिचं लग्न झालं, ती नवरी झाली, त्यानंतरही तो तिथे बसला. Yes, verse 19 says. 19 वचन एस्तेर 2:19 काढा, बोट ठेवा, वाचा. The first time Mordecai watched when Esther was first taken to the palace. आणि पहिल्यांदा मर्दखाय तिथे बसून पहारा करत होता जेव्हा एस्तेरला पहिल्यांदा महालात नेलं. The second time the king gathered more women, maybe for other reasons. आणि दुसऱ्या वेळेला मग राजाने आणि साऱ्या बायका गोळा केल्या काही कारणाने. And Mordecai knew Esther was still there. आणि मर्दखायला ठाऊक होतं की एस्तेर अजूनही आत आहे. And so he sat at the gate again to be close to watch and pray. तो द्वारापाशी परत बसला की जवळ बसून इथं मला प्रार्थना करायची आणि पहारा करायचा आहे. Say that. बघा, That is the father's heart. असं बापाचं हृदय असतं. He didn't say, I checked once, now why to check again? तो असं नाही म्हणाला तर एकदा तपासलं ना तर सारखं काय तपासायचं. No, he checks again and नाही, again. त्याने सारखं सारखं येऊन तपासलं, सारखं सारखं येऊन तपासलं. Because a father's love never gets tired. कारण बापाचं प्रेम कधी थकत नाही. And Mordecai didn't want to miss any news about his daughter Esther. आणि मर्दखायला एस्तेरची कुठलीही बातमी चुकवायची नव्हती. सगळी बातमी अप टू डेट मला एस्तेरची मिळाली He पाहिजे. wanted to be close so he could help her. तिच्या जवळच असायचं होतं त्याला, कारण की मदत करता येईल ना मग मला. What if she needed help? तिला काही मदत लागली तर मी तिथे असायला पाहिजे जवळ ना, See? असं. And so fathers like Mordecai तर मर्दखायासारखे जे बाप आहेत, never stop watching over your children. असे बाप ना कधीही आपल्या मुलांवरती नजर ठेवणं, पहारा करणं सोडत No नाही. matter how many times they have to sit at the gate. किती वेळा जरी त्यांना द्वारापाशी बसावं लागलं तरी ते बसणार आणि आपल्या मुलांना पहारा देत राहणार. Third point. 3. Esther too had deep respect and trust for her father. एस्तेरकडे पण आपल्या स्वतःच्या बापासाठी फार आदर आणि विश्वास होता. Yes. होता. Esther had not yet showed a kindred that she belonged to the Jews. एस्तेरने अजूनपर्यंत दाखवलेलं नव्हतं की मी यहुदी समाजातली आहे. Yes, Esther 2:20 says. एस्तेर 2:20 मध्ये लिहिलंय बघा. Because Mordecai had charged her and commanded her that she should not reveal. मर्दखायाने एस्तेरला आज्ञा केल्याप्रमाणे तिने अजून आपले गोत्र, आपले लोक सांगितलेले नव्हते. Say how she obeyed her father. कसं बापाचं आज्ञापालन केलं पहा तिने. Esther obeyed Mordecai just like she did when she was a little girl. आणि एस्तेरने मर्दखायाचं आज्ञापालन ती लहान होती तेव्हा जसं केलेलं तसं आत्ताही केलं. What a quality she developed. किती सुंदर गुणधर्म तिनं विकसित केला की बापाचं तेव्हाही ऐकलं आणि आजही ऐकते. Even though she was a queen, आणि जरी ती राणी झाली होती she didn't forget the voice of her father. पण बापाचा आवाज विसरली नाही. She still obeyed him. बापाचं आज्ञापालन तरीही केलं. Obeyed महाराणी Mordecai's words. मर्दखायाच्या शब्दांचं पालन केलं. Children, no matter how much you rise high, तसं मुलांना मी म्हणतो, तुम्ही किती जरी उत्कर्षाला आलात ना, obey your parents. किती मोठे झालात ना बेटा, तरी आई वडिलांच्या आज्ञेत राहावा. She didn't let her new title or comfort make her to forget the voice of her father who raised her. तिनं तिचं ते नवीन टायटल आणि तिला मिळालेलं जे सौख्य आहे त्यातनं मर्दखाय तिचा बाप, त्याचा जो आवाज आहे ते ऐकणं बंद नाही केलं. Esther's obedience was not weakness. एस्तेरचं आज्ञापालन म्हणजे तिची कमजोरी नव्हती. Obedience is not weakness. आज्ञापालन म्हणजे अशक्तपणा नाहीये. In fact, obedience to your parents is strength. आई बापाचं आज्ञापालन उलट प्रशी ताकद आहे, शक्ती आहे. Because she knew कारण तिला माहित होतं my father's words came from love, faith and wisdom. माझ्या बापाचे जे शब्द आहेत ते प्रेमातनं, शक्तीतनं आणि ज्ञानातनं आलेले शब्द आहेत. And so she followed him by following his guidance. तर मर्दखायाने जे काही मार्गदर्शन केलं ते ती घेत गेली, तसं करत गेली. Even though she is now grown up. आणि जरी आता ती मोठी मुलगी झाली आहे, वयात आलेली आहे, So Esther's obedience did bless her. तर एस्तेरच्या आज्ञापालनातून तिला आशीर्वाद मिळाला. That's how she got a place in the palace. अशा रीतीनं तर तिला महालात जागा मिळाली. That's how she could save a nation. अशा रीतीनं ती देश वाचवू शकली.
And this teaches us आणि त्यातनं आपल्याला शिकायला मिळतं that Father's love, which is rooted in God's love, की बापाचं प्रेम जे देवाच्या प्रेमात मुळावलेलं they आहे are powerful words. ते सामर्थ्यवान शब्द असतात बापाचे. कारण बापाचं प्रेम देवाच्या प्रेमात मुळावलेलं असतं म्हणून बापाच्या तोंडातनं आलेले शब्दच असतात सामर्थ्यवान. And so when a daughter trusts those words, आणि मुलगी जेव्हा मग त्या बापाच्या तसल्या शब्दांवर विश्वास ठेवते, miracles have to happen. चमत्कार झालेच पाहिजे, तो होणारच आणि होतातच. So fathers, keep speaking life to your children. तर बापांनो आपल्या मुलांवर जीवन बोलत राहा, जीवन. Daughters and sons, keep listening to the wisdom of your father. आणि मुलांनो मुलींनो आपल्या बापाचं ज्ञान ऐकत राहा. Because obedience to the father's voice will bring victory in your life. कारण बापाच्या वाणीचं आज्ञापालन तुमच्या जीवनात विजय आणेल. If your father is a believer. जर तुमचे वडील बिलीवर असतील तर. Fourth point. 4. A father always sits close to his daughter. बाप नेहमी आपल्या मुलीच्या जवळ बसतो. Bible says बायबल म्हणतं in Esther 5:1, एस्तेर 5:1, on the third day Esther put on her royal clothes and stood in the inner court of the king's house over against the king's house, and the king sat upon his royal throne in the royal house over against the gate of the house. एस्तेर 5:1 म्हणतं, आणि असे झाले की तिसऱ्या दिवशी एस्तेर आपले राजकीय वस्त्र लेऊन राजाच्या घराच्या आतल्या अंगणात राजाच्या घरासमोर उभी राहिली आणि राजा राज मंदिरात घराच्या दरवाजासमोर राजासनावर बसला होता. See, this is a powerful picture of a father's heart. एखाद्या बापाच्या हृदयाचं हे सामर्थ्यवान चित्र आहे. Even when Esther was dressed in royal clothes, एस्तेर जेव्हा राजकीय जग्यात होती, शाही जग्यात होती तेव्हा पण, even when she was in the king's palace, आणि राजाच्या महालात होती तेव्हाही Mordecai stayed close. मर्दखै तिच्या जवळच राहिला. He still did not change his job. आणि मर्दखयाने त्याचं काम नाही बदललं. He sat at the gate, दारापाशीच बसला, close to his daughter, मुलीच्या जवळ, always ready to protect, नेहमी तिला संरक्षण द्यायला तयार, always ready to pray, नेहमी प्रार्थना करायला तयार, always ready to care. नेहमी काळजी घ्यायला तयार. Fathers never stop sitting close to your children. तर बापांनी कधी आपल्या मुलांच्या जवळ बसणं थांबवू नका. No matter how high they go, किती उंच जरी ती गेली ना, keep on loving them, keep on caring for them. त्यांच्यावर प्रेम करत राहा, त्यांची काळजी घेत राहा. ती मुलं किती मोठी होऊ देत, किती उंच जाऊ देत. Mordecai's seat at the gate was a seat of love. मर्दखयाचं ते त्या द्वारापासचं आसन म्हणजे प्रेमासन होतं. It was a seat of wisdom. ते ज्ञानासन होतं. That's बाबा. why I remember. म्हणून लक्षात ठेवा, I remember मला आठवतं, when I was small, म्हणून मला आठवतं जेव्हा मी लहान होतो when my father was about to die, आणि माझे वडील जेव्हा मरायला टेकलेले, we used to always think, आम्हाला नेहमी असं वाटायचं who will sit on this cot? की आता ह्या कॉटवर कोण Because बसणार. my father used to always sit on the cot कारण माझे वडील ना त्या कॉटवर नेहमी बसून असायचे since he was sick. आजारी पडल्यापासून. And so we would say, मग आम्ही म्हणायचो, Daddy, don't die. डॅडी नका ना तुम्ही मरू, डॅडी Don't do तुम्ही anything. काही करू नका, Just sit on that cot. फक्त त्या कॉटवर बसून राहा, That will give us strength. त्यातनं आम्हाला ताकद मिळेल, पण आम्हाला सोडून जाऊ नका. His very presence is strength in the family. कारण बापाची हजेरी म्हणजे परिवारात ताकद असते. When the father enters the house, there is strength in the family. बाप जेव्हा घरात प्रवेश करतो तेव्हा परिवारामध्ये ताकद येते. Amen. असे बापाचं रूप असतं. Esther might be in the palace, एस्तेर आता महालात असेल, but the father's love was at the gate. पण बापाचं प्रेम दारापाशीच आहे. This is your calling, fathers. बापांनो, तुमचं पाचारण समजून घ्यायचं आहे ना तुम्हाला, हेच तुमचं पाचारण आहे. Be near them. मुलांच्या जवळ राहा. Fifth point, 5. a father's daily duty. बापाचं रोजचं कर्तव्य. Bible says, बायबल म्हणतं, we read it in Esther 2:11. एस्तेर 2:11 मध्ये आपण वाचलं, Every day he would walk. रोज तो तिथे चालायचा. That was his job, बस त्याचं तेच काम. to check on Esther. एस्तेर कशी आहे तपासायचं. Fathers should carry their children every day to the altar of God. आणि बापांनी नेहमी आपल्या मुलांना रोज देवाच्या वेदीपाशी आणायचं. Every day. रोज. And that's what me and my wife do. मी आणि माझी बायको हेच करतो. Like Job, who offered sacrifices to God म्हणजे every day for his children. जसं योबाने आपल्या मुलांसाठी रोज देवाला अर्पण चढवलं ना, Fathers should lift up their children in prayer every तसं day. बापांनी सुद्धा रोज आपल्या मुलांना प्रार्थनेमध्ये देवासमोर आणायचं. This is the true job of a father. आणि बापाचं खरं काम हेच आहे. Happy Father's Day. हॅपी फादर्स डे. पितृदिन सुखाचा आनंदाचा जाओ. Sixth point, 6. a father's seat at the gate. बापाचं दारापासचं आसन. Esther 5:13. एस्तेर 5:13.
Yet all this means nothing to me as long as I see Mordecai the Jew sitting at the king's gate. एस्तेर 5:13 परंतु मी मर्दकय यहुद्याला राजद्वारी बसलेला पाहत आहे, तोपर्यंत हे सर्व मला काही सुखाचे नाहीये. See, Haman hated Mordecai. बघा, हामानाने ना मर्दकयाचा असा मनोभावे तिरस्कार The केला. devil hates you. सैतान तुमचा तिरस्कार करतो. Fathers, when you sit there and pray for your children, the devil hates you. बापांनो, जेव्हा तुम्ही दारापाशी बसून आपल्या मुलांसाठी प्रार्थना करता तेव्हा सैतान तुमचा तिरस्कार करतो. सैतानाला तुम्ही आवडत नाही. Why Haman hated Mordecai? का हामानाने मर्दकयाचा एवढा तिरस्कार केला? Because Mordecai would not leave his seat at the gate. कारण मर्दकय त्या दारापासून हलेच ना. And this is what the devil wants. आणि सैतानाला तेच हवंय. He tries to remove fathers from their place of watching. सैतान बापांना त्यांच्या त्या आसनापासून काढायचा प्रयत्न करतो. He wants to remove you from the place of praying. आणि सैतानाला ना तुम्हाला पहारा करायच्या, प्रार्थना करायच्या त्या जागेपासून हलवायचंय. Because the devil knows, कारण सैतानाला माहित आहे, as long as the father is at the gate, जोपर्यंत बाप दारापाशी आहे he cannot have his way in the children's lives. तोपर्यंत मुलांच्या जीवनामध्ये त्याला मार्ग मिळणार नाही. सैतानाला ठाऊक आहे. Because Mordecai did not sit at the gate for power. कारण मर्दकय काय सामर्थ्य मिळण्यासाठी त्या दारापाशी बसला नव्हता. He didn't sit at the gate for himself. मर्दकय स्वतःसाठी सुद्धा तिथे बसला नव्हता. He sat there because from that place he could see his daughter. तिथे बसला कारण तिथून त्याला मुलगी दिसायची आपली. He would look at her and say, "Don't worry, I'm there." मुलीकडे बघायचा, इशारा करून सांगायचा, डोंट वरी, आय एम देअर, मी आहे. Oh, she's not come, she's gone. अजून आली नाही, गेली कुठे, अजून आली नाही. And the daughter would pass again मग मुलगी in the royal अशी robes त्या झगा घालून, and say, शाही "I'm here, झगा daddy घालून, is here, don't worry." डॅडी आहे, I'm मैं praying बैठा है here. बाहर, मैं बाहर बैठा है. Sitting on the gate like a gate watchman. दारापाशी बसून द्वार पाळासारखा, राखणदार, पहारेकरी. No envy, ईर्ष्या no नाही, jealousy. तिरस्कार नाही, ईर्ष्या नाही, जळफळाट नाही. He could pray for her from there. तिथून तिच्यासाठी प्रार्थना करायचा. The fathers don't allow the devil to push you from that place. बाप काय करतात की No, devil. Fathers, बापांनो, सैतानाला तिथून तुम्हाला ढकलायची परवानगी देऊ नका. don't let the devil push you out of that seat. सैतानाला तुम्हाला तिथून ढकलायची, हाकलायची, काढायची परवानगी देऊ नका. Don't make somebody else the watchman and you go out. तुम्ही बाहेर निघून जायचं आणि कोणाला तरी पहारेकरी म्हणून ठेवून द्यायचं, असं करू नका. Amen. आमेन. Don't let anything or anyone make you leave that gate. कुठल्याही गोष्टीमुळे किंवा कुणामुळेही तुम्ही द्वार सोडून पळून नका जाऊ. बाप कोण आहे? तुम्ही ना. बैठा रे. Say, because in that seat lies your children's future. त्या आसनात तुमच्या मुलाबाळांचं जे भवितव्य आहे त्याचं संरक्षण आहे. There is a place in my prayer room where I always kneel down and pray. माझ्या प्रार्थनेच्या खोलीमध्ये एक जागा आहे जिथे मी नेहमी गुडघे टेकून प्रार्थना करतो. That is my seat. आणि ते माझं आसन आहे. That is my seat. ते माझं आसन आहे. Because from there you can cover your family with prayer. कारण तिथून तुम्ही तुमच्या परिवाराला प्रार्थनेत झाकू शकता. From there you can speak blessings to your family. तिथून तुम्ही तुमच्या परिवारावर आशीर्वाद बोलू शकता. And from there you can keep the enemy out. आणि तिथून तुम्ही शत्रूला लांब ठेवू शकता. Say, a father's place is to be in that place of honor and power. बापाची जागा आहे की त्या मानास्पद आणि सामर्थ्यवान जागेत राहा. 7th point. 7. A day of honor is coming, fathers. बापांनो, मानाचा दिवस सुद्धा येत आहे. A day of honor is coming for you. मानाचा दिवस बापांसाठी सुद्धा येत आहे. No fathers are excited, the mothers are excited. एकही बापाला आनंद नाही. आम्ही बायका नेहमी ओव्हर एक्साइटेडच असतो. क्योंकि हमको सब में ही खुशी है. Esther 6:3. एस्तेर 6:3. What honor and dignity has been done for Mordecai for this? एस्तेर 6:3. मग राजा म्हणाला, यामुळे मर्दकयाचा काय सन्मान व महत्व झाले आहे. There is nothing done for him, sir. मर्दकयासाठी काहीच नाही केलं गेलेलं महाराज. Mordecai had done so much for the king and for Esther. मर्दकयाने एवढं सारं राजासाठी आणि एस्तेर राणीसाठी केलं. But he was not honored at first. पण अजिबात त्याचा काही मान झाला नाही. See, that's what happens with fathers. असं होतं ना बापांचं. Fathers, बापांचं असंच होतं. too many times you never get thanks or praise for your quiet sacrifice. अनेक वेळा बापांनी शांतपणेची अर्पण केलेली आहेत, त्याविषयीनं मान सन्मान वगैरे मिळत नाही. Because there is no loud shouting, there is no loud crying, there is हो no ना. loud tears, there is no loud thing in the कारण house. बापाचे ड्रामे कमी असतात ना. माँ का ड्रामा बहुत रहता. कि माँ है, वो ड्रामा करती है. And so nobody appreciates the father. मग बापाचं कौतुक कोणी नाही करत.
की बाप ड्रामा नाही करता. See, but don't be discouraged, fathers. तरी नाराज नाही व्हायचं बापांनी. The crowning day is coming. मुकुट मंडित व्हायचा दिवस येतोय. God Amen. sees every prayer that you have prayed. आणि देव ना तुमची प्रत्येक प्रार्थना पाहतो. God sees every silent tears that you have shed in your bathroom. प्रत्येक शांत अश्रू जो तुम्ही तुमच्या बाथरूम मध्ये सांडलाय देव बघतो. One day, एके the दिवशी king will ask, राजा विचारेल, what honor has been given to this father? काय मान या बापाला दिला गेलाय. And then he will lift you up. आणि मग तो तुम्हाला उत्कर्ष देईल. Because your sacrifices will never be forgotten. कारण तुमचं अर्पण कधी विसरलं जाणार A नाही. day of honor is coming for you, fathers. मानाचा दिवस बापांसाठी येत आहे. Stay faithful विश्वासू राहा and let God crown you in the perfect time. आणि देवाला तुम्हाला त्याच्या परिपूर्ण वेळेत मुकुट मंडित करू दे. Amen. आमेन. 8th point. 8. The day your children bring you before kings. ज्या दिवशी तुमची मुलं तुम्हाला राजासमोर आणतील. Yes, one day your own children will make you to stand before kings. एके दिवशी तुमची स्वतःची मुलं तुम्हाला महाराजांसमोर आणून उभं करतील. Esther 8:1. एस्तेर 8वा अध्याय पहिलं वचन. Bible says, बायबल म्हणतं, on that day King Ahasuerus gave the house of Haman the Jews enemy unto Esther the queen, and Mordecai came before the king, for Esther had told what he was unto her. एस्तेरचा 8वा अध्याय पहिलं वचन. त्या दिवशी अहेश्वरस राजाने यहुद्यांचा शत्रू हामान याचे घर एस्तेर राणीला दिले आणि मर्दखै राजा पुढे आला. कारण एस्तेरने आपला तो कोण आहे हे सांगितले होते. She introduced the father. ओळख करून दिली की हे माझे वडील आहेत. At the right time, योग्य वेळेला त्यांनी Esther ओळख करून brought दिली. her father Mordecai. योग्य वेळेला एस्तेरने आपला बाप मर्दखै आत आणला She said, Daddy, आणि म्हणाली, डॅडी dress up well today. आज जरा चांगले कपडे घालून या. Today is Father's Day. आज फादर्स डे आहे. I want to take you to the king. मला तुम्हाला राजासमोर न्यायचंय डॅडी. See, she was not ashamed of him. ती लाजली नाही मर्दखयाला. He may not have worn royal clothes, आणि कदाचित मर्दखयाने काही शाही वस्त्र नेसलेली नव्हती. but he was the instrument for her to wear royal clothes. मर्दखयच एक वाहिनी ठरला होता ना एस्तेरनी शाही जगे घालायला. And so she introduced her father to the king. हे ती विसरली नाही आणि तिनं मग आपल्या वडिलांची ओळख राजाला करून दिली. Who is this man? हा कोण आहे? This is my father. हे माझे वडील आहेत. My father Mordecai. माझे वडील मर्दखय. The man you saw at the gate every day. जो माणूस माझ्यासाठी दारापाशी रोज बसायचा. The man who sat at the king's gate every day. जो माणूस राजाच्या महालाच्या दारापाशी रोज माझ्यासाठी बसायचा. हा माझा बाप. I used to see him when I used to walk there. हे का? ह्यांना तर मी रोज बघायचो तिथून जाता येता. I didn't know he was your father. मला माहित नव्हतं की तुझे वडील आहेत हे. Yes. हो. You didn't know him, but I know him. तुम्हाला माहित नव्हतं पण मला माहित आहे ना. And more than me, he knows me. आणि माझ्याहून जास्त त्यांना माहित आहे. He sat there to pray for ते me. तिथे बसायचे माझ्यासाठी प्रार्थना करायला. He is the one who shaped my life. त्यांनीच माझ्या आयुष्याला आकार दिलाय. He is the one who prayed for me every त्यांनीच day. माझ्यासाठी रोज प्रार्थना केली आहे. He is the one who watched over me. त्यांनी माझ्यावरती पहारा ठेवलाय. He is the one who groomed me for this moment. आणि त्यांनी मला हे सगळं संगोपन दिलेलं आहे, संस्कार दिलेले आहेत आजच्या क्षणाचे. This is the heart of a daughter who honors her father. हे असं मुलीचं हृदय असतं जे बापाला मान देणारं. She was not shy of his humble seat at the gate. ती काही लाजली नाही की माझे वडील बघा ना कसे खाली बसले तिथे दारापाशी. She knew तिला माहित that होतं every prayer, every word of love, प्रार्थना, प्रत्येक प्रेमाचा शब्द every quiet watchful moment आणि शांतपणे जो पहारा त्यांनी ठेवला made her the woman that she was. त्यामुळेच तर ती जी आहे ती झाली. एस्तेरला ही जाण होती. Happy Father's Day. हॅपी फादर्स डे. पितृदिन आनंदाचा जाओ. Fathers, your seat at the king's gate may look very small, आणि बापांनो तुम्हाला राजाच्या दारापाशी तुमची जागा फार छोटी वाटेल but your children see you. पण तुमची मुलं बघतात ना. They see your love, they see your prayers. तुमची मुलं तुमचं प्रेम बघतात, तुमच्या प्रार्थना बघतात. One day they will stand before kings and say, आणि एके दिवशी ती मुलं राजासमोर उभं राहतील आणि म्हणतील, this is my father, हा हे माझे वडील the आहेत one who never stopped loving me. ज्यांनी कधी माझ्यावर प्रेम करणं सोडलं नाही. Amen. आमेन. One day in heaven, एके दिवशी स्वर्गात they will tell King Jesus, राजा येशूला ते सांगतील, this is the father who molded my life. हे वडील ज्यांनी माझ्या आयुष्याला आकार दिला. If I am a child of God, आज मी देवाचं संतान आहे, it is because of my father. माझ्या वडिलांमुळे आहे. 9th point, 9. the daughter's honor for her father. वडिलांसाठी असलेला मुलीचा मान. Esther 8:2. एस्तेर 8:2. And the king took off his ring which he had taken from Haman and gave it unto Mordecai,
And Esther set Mordecai over the house of Haman. एस्तेर 8वा अध्याय 2रे वचन. आणि राजाने आपली जी मुद्रा हमानापासून मागे घेतली होती ती काढून मर्दखयाला दिली आणि एस्तेरने मर्दखयाला हमानाच्या घरावर ठेवले. See? The king gave the signet ring, राजाने मुद्रा दिली, but it was the daughter who set her father over the house. पण मुलीनं घरावर बापाला See? नेमलं. She said, म्हणाली, because the king gave Haman's huge house to Esther. कारण राजानं काय केलं, हमानाचं मोठं घर एस्तेरला दिलं. She said, ती म्हणाली, I will give it to my father. हे घर मी माझ्या वडिलांना देईन He will be the ruler over that house. आणि या घरावर माझे वडील राज्य करतील. She didn't forget the father who prayed for her. आणि तिनं कधीही हे विसरली नाही ती की माझे वडील माझ्यासाठी किती कशी प्रार्थना करायचे. She must have said, ती म्हणाली असेल, Father, बाबा it's now your turn. बाबा आता तुमची पाळी. You cared for me in my low place. तुम्ही इतकी माझी काळजी घेतली माझ्या खालच्या अवस्थेत Now I will असताना. lift you up in the king's palace. आता मी तुम्हाला राजाच्या महालात वर आणणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. आमेन. Sometimes daughters do what sons don't do. कधी कधी ना मुली असं काहीतरी करून जातात जे मुलांना नाही जमत. Amen. आमेन. Sometimes they do that. कधी कधी असं होतं, मुली काहीतरी असं करून जातात जे पोरांना नाही जमत. Sometimes daughters go the extra mile for their fathers कधी कधी मुली आपल्या बापासाठी एक्स्ट्रा माईल चालतात in ways that even sons may not. अशा रीतीनं की ते मुलांना सुद्धा कळणार नाहीये. Because they असं काहीतरी, remember little things. कारण मुली लहान लहान गोष्टी लक्षात ठेवतात Then they care for their small needs. आणि लहान लहान गरजा भागवतात. की माझ्या वडिलांना असं आवडतं, माझ्या डॅडीला तसं आवडतं But वगैरे then वगैरे. still a son who honors his father, तरी जो मुलगा आपल्या वडिलांचा मान करतो who speaks well of him, आणि वडिलांविषयी चांगलं बोलतो, who lifts him up, वडिलांना वर आणतो, that son is blessed. तो मुलगा आशीर्वादितच म्हणायचा. That son is blessed. तो मुलगाही आशीर्वादितच म्हणायचा. Amen. आमेन. आमेन. And as I conclude, आणि जसं आता मी हे संपवीन, I want to tell you one thing. एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. I'm so thankful to my daughter. मी माझ्या मुलीचे खूप आभार मानतो. I want to lift her precious life and heart before God. मला तिचं मौल्यवान जीवन आणि हृदय देवासमोर ठेवायचंय. I don't know where she is now, मला माहित नाही आता ती कुठे आहे. but I want to speak to her heart. मला बोलायचंय तिच्या हृदयाशी. She's just 21 years old, ती 21च वर्षाची अजून, but she balances college studies with helping her dad lead the church. पण कॉलेजचा अभ्यास आणि वडिलांना चर्चमध्ये सांभाळायला मदत करणं हे सगळं ती छान सांभाळते. You are my joy, तू माझा आनंद आहेस a part of my very heart. आणि माझ्या हृदयाचा एक तुकडा आहेस. Yes, I love you. येस, माझं तुझ्यावर प्रेम आहे. I stand by you. तुझ्या बाजूने मी उभा आहे. I stand behind you. तुझ्या पाठीमागे मीच उभा आहे. I stand before you तुझ्या समोर पण मी उभा आहे. with your mother unmovingly. तुझ्या आई सोबत न ढळता. You are not just the daughter of Bishop Peter. आणि तू केवळ बिशप पीटरची मुलगी आहेस असं नाही, You are the daughter of God. तू देवाची मुलगी You are the आहेस. daughter of destiny. तू आयुष्याची ठरलेली दिशा घेऊन आलेली मुलगी आहेस. God has placed something special in you. देवाने तुझ्यामध्ये काहीतरी खास ठेवलंय. And my prayer माझी प्रार्थना is आहे, not just for today, फक्त आज नव्हे, on this Father's Day, आज फादर्स डे आहे म्हणून फक्त आज नव्हे, but for your tomorrow also. तुझ्या उद्यासाठी पण माझी प्रार्थना आहे. Your Amen. kindness, तुझी दया, your bright smile, तुझं हे उज्ज्वल हास्य your witty talk, आणि तुझं ते विनोदी बोलणं, your wisdom, तुझं ज्ञान, your willingness to serve, सेवा करायची तुझी इच्छा, even when your plate is full, जेव्हा तुझं संपूर्ण ताट गच्च भरलंय तेव्हा सुद्धा it fills my heart with pride. ते बघून माझ्या हृदयाला अभिमान वाटतो. I always dream for your future, आणि मी नेहमी तुझ्या भविष्याची स्वप्न पाहतो that your future will be overflowing with God's की blessings. तुझं भविष्य देवाच्या आशीर्वादांनी भरभरून व्हावं. आमेन. I don't know whether it's the right time to say, मला माहित नाही हे बोलायला ही बरोबर वेळ आहे का, but I pray that you find a great life partner. पण मी प्रार्थना करतो की तुला एक खूप चांगला असा जीवन साथीदार मिळावा. I never said it. मी अगोदर कधी हे बोललो नाही. Someone who will love you and cherish you. असा कोणीतरी जो तुझ्यावर प्रेम करून तुझा आनंद घेईल. Someone who will treasure you and honor you. असा कोणीतरी जो तुला खजिना मानून तुला मान देईल. And someone who will never make you to cry ever. आणि असा कोणीतरी जो तुला परत कधी रडायला लावणार नाही. I am your Mordecai. मी तुझा मर्दक आहे And you are my Esther. तू माझी एस्तेर आहे. May that man stand by you in every storm of life. तो पुरुष आयुष्याच्या प्रत्येक वादळात तुझ्या बरोबर उभा राहू दे. And may he celebrate
every victory with you. आणि तो पुरुष प्रत्येक विजय तुझ्या बरोबर साजरा करू दे. You should never have a handkerchief in your hand. कधी तुझ्या हातात रुमाल नको, Only laughter. केवळ हास्य. Because God has written a grand destiny for कारण you. देवाने तुझ्यासाठी आयुष्याची महान दिशा लिहिलेली आहे बेटा. I pray that you walk in the steadfast love of Ruth, मी प्रार्थना करतो रूथच्या सातत्याच्या मार्गात तू चालावस. always trusting in God's नेहमी provision. नेहमी देवाच्या पुरवठ्यावर विश्वास ठेवावास. May you carry Abigail's discernment spirit अबिगेलचा आत्मा ओळखायचा जो आत्मा आहे तो तुझ्यात असावा. in every choices that you make in your life. जी प्रत्येक निवड तुझ्या आयुष्यात तू करशील त्यात. May you have the courage like Deborah. आणि दबोरा सारखी हिम्मत तुझ्यात यावी. When time comes, जेव्हा वेळ येईल my Sandra will rise. माझी सँड्रा वर येईल. आमेन. हालेलुया. I see a helping heart of Rebecca in you, मला रबेकाचं मदत करणारं हृदय तुझ्यात दिसतं. always reaching out to meet the needs of the people. आणि नेहमी लोकांच्या गरजा भागवायला पुढे येणार. May you shine with Esther's boldness एस्तेरच्या धाडसाने तू चमक and her faith, आणि तिच्या विश्वासाने चमक. speaking the truth even when it is hard. आणि अवघड असेल तेव्हाही सत्य बोल. I pray मी प्रार्थना करतो that you get a Boaz, की तुला बवाज मिळावा. a Boaz तुला बवाज मिळावा who will honor you, जो तुझा मान करेल who will never allow a tear in your eye. आणि कधी तुझ्या डोळ्यात अश्रू नाही येऊ देणार. And finally, as a family, आणि सरते शेवटी एक परिवार म्हणून your mother and I, we love you dearly. तुझी आई आणि मी आम्ही दोघेही तुझ्यावर खूप प्रेम करतो. We cherish you, आनंद घेतो तुझा and every moment we celebrate. आणि दर क्षणाला आनंदोत्सव करतो. As Joshua said, जसं यहोशुआ म्हणाला, as for me and my house, मी आणि माझे घराणे we will serve the Lord. आम्ही देवाची सेवा करणार. यहोशुआ 24:15. As for me, my wife and my daughter, we Me. will serve the Lord. मी, माझी बायको आणि माझी मुलगी आम्ही देवाची सेवा करणार. And as my wife always quotes, आणि माझी बायको जसं नेहमी कोट करते 2 Samuel 7:29, 2 शमूएल 7:29. may the house O of Lord your God, servant be blessed, Let the house of thy servant be blessed and may your forever. presence dwell in it forever. आणि तुझा सहवास त्यांच्यामध्ये कायम राहो. This is my prayer, ही माझी प्रार्थना आहे and this is my heart for you. आणि हेच माझं तुझ्यासाठी हृदय आहे. And even for all of you, आणि तुम्हा सगळ्यांसाठी. you are all my spiritual children. तुम्ही सगळे माझी आध्यात्मिक मुलं आहात. Thousands upon thousands, हजारो आणि हजारोनी आहात. you are my children, तुम्ही सगळीच माझी मुले आहात. and I will give you the best from the word. आणि शब्दातून वचनातून मी तुम्हाला उत्तम देईन. Spiritual manna you will never lack in this church. आध्यात्मिक मानना तुम्हाला या चर्च मध्ये कमी नाही पडणार. I will keep you healthy. मी तुम्हाला आरोग्यवान ठेवीन. I will keep you strong. मी तुम्हाला बलवान ठेवीन. Happy Father's Day. हॅपी फादर्स डे. पितृदिन तुम्हाला सगळ्यांना आनंदाचा जाओ. हालेलुया. Be a shade for your children, fathers. आपल्या मुलांसाठी सावली बना बापांनो. Then they will sit under the shade. म्हणजे ती मुलं त्या सावलीखाली येऊन बसतील. But if you don't have leaves, पण तुम्हाला जर पानच नसतील then they will try to sit under somebody else's tree. तर मग आणि कोणाच्या तरी झाडाखाली जाऊन ती मुलं बसतील. Because children need covering, कारण मुलांना आवरण लागतं. children need shade. मुलांना सावली लागते. Grow leaves पानं वाढवा, and grow fruits, फळं वाढवा. so they will eat the fruit of your tree. म्हणजे तुमच्या मुलांना तुमची फळं खाता येतील. Amen. आमेन. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Shall we pray for all the fathers? प्रार्थना करूया का सर्व बाबांसाठी, वडिलांसाठी. And there is a small program kept आणि एक by the छोटासा admin team. कार्यक्रम ऍडमिननी ठेवलेला आहे. And so we are going to have that. तो कार्यक्रम पण आपण पार पाडू. But now I will pray for the fathers. पण आता मी सर्व बापांसाठी प्रार्थना करेन. So mothers, will you pray for the fathers तर also? सर्व माता वडिलांसाठी प्रार्थना करतील की नाही? Yes. Children, Yes. will you pray for your fathers? मुलं वडिलांसाठी प्रार्थना करतील की नाही? All those who are watching me online, जे सगळे मला ऑनलाईन पाहतात, will you also pray for your fathers? तुम्ही पण आपापल्या वडिलांसाठी प्रार्थना कराल ना? See, because some of the fathers, their days are numbered. कारण की काही वडिलांचे दिवस मोजलेले आहेत. They may not live long.
कदाचित ते जास्त जगणार नाहीत. So give them all the joy you can. तर त्यांना सर्व आनंद द्या जो जमेल तेवढा. If you are a believer today, जर आज तुम्ही बिलीवर आहात, because of your believer father, तुमच्या बिलीवर वडिलांमुळे बिलीवर आहात, then honor them. तर त्यांचा मान करा. Amen. आमेन. Shall we take some song? आराधनेचं गीत घेऊया. Let us take one song. Thank you, Jesus. Forever you will be. Yes. The Lamb upon the throne. I gladly bow my knee हालेलुया. and worship you alone. Thank you, Jesus. Forever you will be. The Lamb upon the throne. I gladly bow my knee. Yes. And worship you alone. Glory to you, Lord. All heavens declare the glory of the living All God. heavens declare the glory of the risen Lord. Who can compare with the beauty of the Lord? All heavens declare. All heavens declare the glory of the risen Lord. Glory. Who can compare with the beauty of the Lord? Forever you will be. Forever you will be. Yes. Forever you will be. The Lamb upon the throne. The Lamb upon the throne. I gladly bow my knee. I bend my knee and worship you alone. Forever you will be. Forever you will be. Yes. The Lamb upon the throne. I gladly bow my knee and worship you alone. Thank you, Father. Thank you, Master. धन्यवाद देव बाप्पा, तुझे Lord. आभार मानतो प्रभू. We are celebrating Father's Day आज today. आम्ही पितृदिन साजरा करत आहोत. Master, प्रभू माझ्या देवा, make us like Mordecai. आम्हाला मर्दखयासारखं बनव. Make us like Mordecai. आम्हाला मर्दखयासारखं बनव. That we'll be ready to sit at any seat. की आम्ही कुठल्याही आसनापाशी बसायला तयार व्हावं. Just to be close to our children. केवळ आमच्या मुलांच्या जवळ राहायला. Just to see that they fulfill the purpose of God in आणि their केवळ lives. हे पाहायला की त्यांच्या जीवनात त्यांनी देवाचा संकल्प पूर्ण करावा. That we will pray for them every day. की रोज आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करावी And their lives will be made. आणि त्यांची जीवन जरूर बनावी. Make us good shepherds. आम्हाला उत्तम मेंढपाळ बनव. Make us like Job who offered sacrifices every day. आम्हाला योबासारखं बनव, ज्याने मुलांसाठी रोज अर्पण केली. I thank you, Lord, तुझे मी आभार मानतो प्रभू, that Mordecai sat at the seat every day. की मर्दखय रोज आसनापाशी बसला Every day he would walk at the women's court आणि रोज तो त्या बायकांच्या अंगणात चालायचा. only to see जनानखान्याच्या अंगणात फक्त पाहायला how his daughter was faring. की माझ्या मुलीचं कसं चाललंय. That is a father's heart. हे असं बापाचं हृदय असतं. Because he had to fill also the mother's duty. कारण त्याला आईचं कर्तव्य सुद्धा त्याच्यामध्येच पार पाडायचं होतं. And what a beautiful way he raised her up. आणि किती सुंदर रीतीनं मर्दखयाने तिला मोठं केलं. Single parent, एकटा बाप, but gave the love of the father and the mother. पण आई बाप दोघांचं प्रेम दिलं त्याने तिला. And she came into the palace. आणि ती महालात आली. And see his great love for Israel. आणि पहा इस्रायलसाठी त्याचं असलेलं महान प्रेम. That when time came, जेव्हा वेळ आली,
He corrected her. त्याने तिची चूक तिला दाखवली Go to the king. आणि म्हणाला राजाकडे जा. No, but I will die. नाही पण मी मरीन ना. It's okay, God will take care. ठीक आहे, देव तुला सांभाळेल. It is like Abraham ready to offer his son on the. हे अब्रामासारखं झालं की अब्राम आपल्या एकुलता एक मुलाला वेदीवर चढवायला तयार झाला. See, he loved his daughter, but he also loved Israel. मर्दकायाने मुलीवर प्रेम केलं पण इस्रायलवर सुद्धा प्रेम केलं. Esther loved her father, but she also loved Israel. एस्तरने बापावर प्रेम केलं पण इस्रायलवर सुद्धा प्रेम केलं. Fathers, love your children, बापांनो आपल्या मुलांवर प्रेम करा but love the church. पण चर्चवर सुद्धा प्रेम Love करा. the children of our church. आपल्या चर्च मधल्या मुलांवर सुद्धा प्रेम करा. Sons and daughters, मुलांनो मुलीनो love your parents, आई वडिलांवर प्रेम करा. but love the church. चर्चवर सुद्धा प्रेम And करा love the people of the church. आणि चर्चच्या लोकांवर सुद्धा प्रेम करा. This is your full calling. तुमचं संपूर्ण पाचारण हेच आहे. And this is what God expects from each of the fathers. आणि देव प्रत्येक बापाकडून हेच अपेक्षित ठेवत And आहे. this is what God expects from each of the children. आणि मुलांकडनं सुद्धा देवाची अपेक्षा हीच आहे. I pray, Lord, मी प्रार्थना करतो प्रभू bless the fathers this morning. सर्व बापांना आज सकाळी आशीर्वादित कर. Let your gracious hand be upon them. तुझा कृपाळू हात त्यांच्यावर असू दे. Whatever hurts they have, ज्या काही जखमा त्यांच्या हृदयाला असतील, they are not the ones who will express themselves. बाप असे नसतात की जे येऊन सगळं सांगतील, But you know their heart. पण तुला बापांचं हृदय माहित आहे. You touch them तू त्यांना स्पर्श कर, and you heal them. तू त्यांना आरोग्य दे. Let the family give them importance. परिवाराने बापाला महत्व द्यावं असं कर. Let the children give them honor. आणि मुलं बापाला मान देतील असं कर. Though the fathers never expect honor, जरी बाप कधीही मानाची अपेक्षा ठेवत नाही they never feel bitter if they are not honored on Father's Day, आणि फादर्स डेला त्यांचा मान झाला नाही तर कधी कडूपणा घेत नाहीत बाप, because they are strong in their heart. कारण ते हृदयाने खंबीर असतात. They keep on sacrificing अर्पण करत राहतात without expecting any card, any gift. कार्ड किंवा गिफ्ट कशाचीही अपेक्षा न करता. Even if the children don't give them cards, जरी मुलांनी त्यांना कार्ड नाही दिलं, they don't express it. नाही ते बोलून दाखवत, They continue doing what they have to do. जे करायचं ते करत राहतात. So Lord, तसं प्रभू bless the fathers. सर्व बापांना आशीर्वादित कर. Bless them for their sacrifice. त्यांच्या अर्पणांसाठी, त्यांच्या त्यागासाठी त्यांना आशीर्वादित कर. Bless them for the strength they are in the family. परिवारासाठी जी ताकद आहे ते त्यासाठी त्यांना आशीर्वादित कर. Bless them for their counsel. त्यांच्या सल्ला मसलतीसाठी त्यांना आशीर्वादित कर. Bless them for the way they are grooming their children. ज्या रीतीने आपल्या मुलांचं संगोपन ते करतायत त्याबद्दल त्यांना आशीर्वादित कर. If any relationship is broken, कुठलं नातं जर तुटलं rectify it in the name of तर Jesus. येशूंच्या नावामध्ये ते दुरुस्त कर. Bring them together in Jesus' name. एकत्र आण त्यांना येशूंच्या नावात And make them Mordecai. आणि त्यांना मर्दकाय बनव. And make the children like Esther. मुलांना एस्तेर सारखं बनव. And let the family be complete, परिवार संपूर्ण होऊ दे. fulfilling the call that is there upon their जे life. पाचारण त्यांच्या जीवनावर आहे ते पूर्ण करत. Financially also bless them. आर्थिक आशीर्वाद सुद्धा त्यांना दे. Mentally also bless them. मानसिक आशीर्वाद सुद्धा त्यांना दे. Heal their broken bodies. त्यांच्या तुटलेल्या शरीरांना आरोग्य दे. Heal their broken hearts. त्यांच्या तुटलेल्या हृदयांना आरोग्य दे. खराबाशंदो महांदरू. Help them at times to stand alone, कधी कधी एकटं उभं राहायला सुद्धा त्यांना मदत कर, because you are with them. कारण तू त्यांच्या सोबत आहेस. You have not left them. तू त्यांना सोडलेलं नाहीस. At times, कधी कधी the nest may be lonely, घरटं एकटं पडलं असेल, because sometimes the birds fly away. कारण कधी कधी पक्षी उडून जातात घरटं सोडून. But let not the fathers become discouraged, तरी बापांना तू नाराज होऊ दे नकोस, because they have done their jobs. कारण त्यांनी आपलं काम केलं. And let them now spend their quality time building others' children and building the church. आता त्या बापांनी आणि वडिलांनी इतरांचं जीवन आणि चर्च मधल्या मुलांचं जीवन उभारण्यात मदत करावी, That they may spend their lives की त्यांनी आयुष्य यात घालवावं, living for others. दुसऱ्यांसाठी जगण्यात घालवावं. Thank you, Father. धन्यवाद दे बापा. Be blessed in the name of Jesus. येशूंच्या नावात आशीर्वादित व्हा. Fathers, be blessed in the name of Jesus. सर्व वडील येशूंच्या नावात आशीर्वादित You हो. are a blessing to the nation. तुम्ही देशासाठी आशीर्वाद आहात. You are a blessing to the kingdom. तुम्ही राज्यासाठी आशीर्वाद आहात. You are a blessing to the family. तुम्ही परिवारासाठी आशीर्वाद आहात. You are a David in your home. तुम्ही तुमच्या घरचा दावीद आहात. You are a Joseph in your home. तुम्ही तुमच्या घरातला योसेफ You आहात. are a Job in your home. तुम्ही तुमच्या घरचा योब आहात And Isaac आणि इसाक आहात and Jacob आणि याकोब and आहात. Abraham अब्राम आहात. and Moses मोशे आहात. and Joshua. योशुआ आहात.
Thank you, Father. हालेलुया. Thank you, Lord. धन्यवाद दे बाप्पा. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन आमेन. Happy Father's Day. सगळ्यांना पितृदिन आनंदाचा जाओ. Please be seated. कृपया सर्वांनी खाली बसा.